मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंधच्या ऑनलाईन वाचनकट्ट्याच्या 700व्या सत्रपूर्ती निमित्तानं आपण काल आणि आज शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती या पुस्तकाचं द्विबैठक वाचन करत आहोत. काल जे काही आपण वाचलं त्याचं क्रमशः वाचन आपणच करणार आहोत. तर हे जे काही 700वं सत्र आहे आणि आजवर तुम्ही सर्वजण याकरता जे काही सहभाग दर्शवलेला आहे त्याकरता तुमचे मनपूर्वक आभार. आजची तिथी आहे मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी शके 1946 अर्थात 8/12/2024. तर या मातृगंधची सुरुवात 26 जून 2021 रोजी झाली आणि हळूहळू 2, 5, 10, 25 करता करता 100वर येऊन ठेपलो. आणि मग एक विचार आला की एक वेगळ्या प्रकारची पुस्तकं आपण या सत्रांमध्ये वाचत जाऊया आणि एक बैठक आणि द्विबैठक वाचनात आपण ही पुस्तकं वाचतो. तर आपण 100व्या सत्रामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे लिखित प्रकाश वाटा हे पुस्तक वाचलेलं आहे. 200व्या सत्रानिमित्त डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम लिखित अग्निपंख हे वाचलेलं आहे. 300व्या सत्रानिमित्त विश्वास नांगरे पाटील यांचं मन में है विश्वास वाचलेलं आहे. 400व्या सत्रानिमित्त राजेश पाटील लिखित ताई मी कलेक्टर व्हैनू हे पुस्तक वाचलेलं आहे. तर ही 4 आत्मचरित्र अगदी प्रेरणादायी आत्मचरित्र आपण म्हणूया जी आपण वाचलेली आहेत. आणि 500व्या सत्राला आपण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त संगीता बर्वे लिखित पियूची वही भाग 1 आणि 600व्या सत्रानिमित्त संगीता बर्वे लिखित पियूची वही भाग 2 माझं आजोळ या पुस्तकांचा उद्देश असा होता की वाचनासोबत लिखाणाची सवय लागावी म्हणून पियूची दैनंदिनी आपण 500व्या आणि 600व्या सत्रात वाचलेली आहे. आणि आता पुन्हा एकदा एका मुलाला वर्षभराची सुट्टी मिळाल्यावर त्यांनी काय केलं हे त्यांनी त्याच्या लिखाणातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे फक्त मराठी वाचनच नाही तर लिखाणही आपण करायचे याकरता हा अट्टाहास आहे. तर तुम्हाला पुस्तक आवडलं असेलच. सगळ्यांचे मायक्रोफोन्स बंद आहेत कारण जर मध्ये कोणी जॉईन झाला आणि त्यांचा माईक ऑन असेल तर वाचनामध्ये व्यत्यय येतो म्हणून. कालच्या सारखी शेवटी बोलण्याची सगळ्यांना संधी मिळणार आहे आणि रिॲक्शन्स पाठवायला किंवा चॅट विंडोमध्ये मेसेज टाकायला अजिबात बंदी नाहीये. ते तुम्ही नक्की करू शकता. तुम्हाला काय आवडलं, नाही आवडलं तर तुम्ही नक्की ते सांगू शकता. आणि एक विशेष गोष्ट ही सांगावीशी वाटते की आजवर मातृगंधमध्ये पहिल्या सत्रापासून आजवर 196 पुस्तकं आपण वाचून पूर्ण केलेली आहेत. 196. आणि आत्ताचं जे पुस्तक आपण वाचतोय ते 197वं पुस्तक आहे. आणि पुस्तक मैत्री आणि नियमित वाचन कट्ट्यावर ऑलरेडी आपली 2 पुस्तकांचं जे वाचन आहे ते चालू आहे. म्हणजे आपण 200 टप्पा पुस्तकांचा 200वा टप्पा लवकरच पार करणार आहोत याचाही विशेष आनंद आहे. तर वळूया आपल्या पुस्तक वाचनाकडे. राहुल अल्वारिस लिखित आणि उषप्रभा पागे अनुवादित शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती या पुस्तकातील काही भाग आपण वाचलेला आहे. ज्यामध्ये म्हापशातील माशांचं दुकान, शेतीचा धडा, वनस्पतींचा उत्सव, अळंबी कशी वाढवायची, केरळची सहल, जिवंत सापांच्या दुनियेत, सुट्टीतील सुट्टी आणि गांडुळांच्या जगात इथपर्यंतचं वाचन आपण केलेलं आहे. आता आपण पुढे वाचतोय सुट्टीतील सुट्टी. इथनं सुरुवात करायची आपल्याला. 6 नोव्हेंबरला मी चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसलो. गाडी 7ला दादरवरून सुटणार होती. मला सोडायला माझे काका आलान आले होते. आयुष्यभर त्यांनी रेल्वेत नोकरी केली होती. आईनं त्यांना मला गाडीत बसवून द्यायची विनंती केली होती कारण दादरच्या स्टेशनवर एवढी गर्दी असते की मी चुकेन की काय असं मला वाटत होतं. त्यापूर्वी आजोबा मला टॅक्सीतून घेऊन स्टेशनवर आले होते. माझं तिकीट मी घेतलंय ना याची दोनदा विचारून त्यांनी खात्री करून घेतली होती. माझ्याजवळ पुरेसे पैसे, थोडंफार खायचं, माझी पाण्याची बाटली हे सगळं मी घेतलंय याचीही त्यांनी खात्री केली होती. गाडीत मला एक रात्र आणि दुसरा संपूर्ण दिवस काढायचा होता. गाडी त्या दिवशी रात्री 8:30ला चेन्नईला पोहोचणार होती. गेल्या काही महिन्यात माझा गाडीचा प्रवास बऱ्याच वेळा झाला होता. त्यामुळे मी आता या प्रवासाला रुळलो होतो. पण तरीही मी गाफील नव्हतो. माझ्या सामानावर माझं लक्ष होतं. मुंबईपासूनच्या या प्रवासात फारसं काही घडलं नाही. मला खिडकीजवळची जागा होती. रात्री मी खालच्या बाकावर झोपलो. माझ्या बरोबरचं कुटुंब परप्रांतातील कामगारांचं होतं. ते त्यांच्या व्यापात होतं. ते ना मराठी बोलत होते ना इंग्लिश.
प्रवासात मी कोणाशी बोललो नाही किंवा माझ्याशीही कोणी बोललं नाही. मी धावत्या गाडी बाहेरचा प्रदेश पाहत होतो. गाडी थांबली की स्टेशनवरची गर्दी गडबड पाहत होतो. त्याचा कंटाळा आला की झोप काढत होतो. माझ्याकडे ₹500 होते. ते मी माझ्या जीनच्या वेगवेगळ्या खिशात ठेवले होते, तर काही रक्कम माझ्या सॅकच्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवली होती. झोपताना माझी सॅक मी उशीसारखी डोक्याखाली घेत होतो. माझ्याबरोबर पाण्याची बाटली, काही खाद्यपदार्थ आणि काही फळं होती. मी फक्त तेवढंच खाल्लं. गाडी चांगली 3 तास लेट झाली. रात्री 11:30 वाजता चेन्नईच्या मध्य स्टेशनवर पोहोचलो. स्टेशनवर मला वडिलांचे जुने मित्र मनोहरन भेटणार होते. मनो काका आणि सागू काका यांनी आपणहून चेन्नईतील माझ्या राहण्याची जबाबदारी घेतली होती. ते सुद्धा दोघांची तब्येत चांगली नसूनही. काका माझ्यासाठी नेमके कुठे उभे राहणार होते हे नक्की नसल्यामुळे मी शोधकपणे ते कुठे दिसतायत का हे पाहत दाराकडे जाऊ लागलो. पण त्यांना पाहूनही मी ओळखू शकलो नाही. कारण मी त्यांना मागे पाहिलं होतं त्यापेक्षा त्यांचे केस जास्त पांढरे झाले होते. पण माझ्या उठावदार पिवळ्या रंगाच्या सॅकमुळे त्यांनी मला ओळखलं. त्यांनी मला रिक्षात बसवून घरी नेलं. तिथे थोडं जेवण जेवून मी लगेचच झोपलो. मनू काका दुसऱ्या दिवशी म्हणाले, "तू आज आराम कर." म्हणून मी टीव्ही पाहिला, फोटो अल्बम पाहिला, माझ्या आतापर्यंतच्या अनौपचारिक शिक्षणाविषयी गप्पा मारल्या आणि चेन्नईतील माझा कार्यक्रमही त्यांना सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काकांबरोबर डॉक्टर सुलतान इस्माईल यांच्या गांडूळ संस्थेकडे निघालो. यानंतरचे 15 दिवस मी याच संस्थेत राहून गांडूळ आणि गांडूळ खत यांचा अभ्यास करणार होतो. खरं तर माझ्याकडे या अभ्यासासाठी 2 पर्याय होते. एक म्हणजे पुण्याला डॉक्टर भवाळकरांच्या केंद्रामध्ये किंवा चेन्नईला डॉक्टर इस्माईल यांच्या संस्थेत. मी चेन्नईला जायचं ठरवलं. कारण सेंद्रिय शेतकऱ्यांच्या संमेलनामध्ये कोट्टायमला डॉक्टर इस्माईल यांचं भाषण मी ऐकलं होतं, तेव्हा मला त्यांचं बोलणं खूप आवडलं होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ममलापुरम येथील क्रोकोडाईल बँक. इथं जाण्यासाठी माझा जीव आसूसलेला होता. चेन्नईपासून हे ठिकाण अगदी जवळ होतं. भवाळकर पुण्याला काम करतात, तिथून हे ठिकाण केवढं तरी दूर होतं. मनोकाकांना हृदयरोग असल्यामुळे सहसा ते बसनं प्रवास करायचे नाहीत, पण मला न्यू कॉलेजचा रस्ता कळावा म्हणून ते त्या दिवशी मुद्दाम मला घेऊन बसनं आले. वाटेतल्या अनेक महत्त्वाच्या खाणाखुणा त्यांनी मला दाखवल्या. माझा रस्ता मला ओळखता यावा म्हणून, शिवाय मला त्यांनी शहरात कसा प्रवास करावा त्याविषयीच्या सूचनाही दिल्या. मला झटपट शिकून त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं होतं, कारण या शहरात मुख्य अडचण होती ती भाषेची. तमिळ मला अजिबात येत नव्हती. कॉलेजमध्ये आम्हाला डॉक्टर इस्माईल भेटले. त्यांनी कॉलेजचा परिसर आम्हाला हिंडून दाखवला. तिथून ते आम्हाला घेऊन शेतावरही गेले. गांडूळ खताचे खड्डे शेतावर केले होते. आम्ही तिथे गोबर गॅस प्लांटही लावला. कल्चर किंवा गांडूळ विरजण्याच्या टोपल्या, खोकी पाहिली. सेंद्रिय खताचे ढीग तयार झाले होते तेही आम्ही पाहिले. काम सुरू करायला मी उत्सुक होतो. सरांनी डॉक्टर इस्माईलला सगळीजण सर म्हणतात. सुचवलं की मी अगदी उद्यापासून सुद्धा कामाला सुरुवात करावी तेव्हा मला अगदी आनंदच झाला. रविवार सोडून इतर दिवशी पुढील 15 दिवसांसाठी माझा आखलेला कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे सकाळी 6ला उठायचं, गरम ताजा नाश्ता, इडली, सांबार, डोसा, वडा किंवा अन्य जे काही बनवलं असेल ते खायचं. जेवणाचा डबा सागू काकू द्यायच्या, तो घेऊन सकाळी 7ची बस पकडायची. अशोक स्तंभापासून पानाराल पर्यंत जायचं. तिथं बस बदलून न्यू कॉलेजला जाणारी बस पकडायची. मी तिथे साधारण 8:30 पर्यंत पोहोचायचो. तिथे दुपारी 3:30-4 पर्यंत काम करून पुन्हा आल्या मार्गानं बसचा प्रवास करून मनोकाकांच्या घरी पोहोचायचो. या दोन्ही वेळा ऑफिसची गर्दी टाळून होत्या. माझ्या वडिलांनी डॉक्टर इस्माईलना सांगितलं होतं की याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव द्या. त्यामुळे पुस्तकं वाचून टिपणं काढायची, दुसऱ्यांच्या कामाचं निरीक्षण करून त्यांना मदत करायची आणि स्वतः खत खड्डे बनवायचे असा दुहेरी कार्यक्रम होता. मी पहिल्या 2 दिवसात गांडूळ विषयावर, गांडूळ आणि यांचं जग यावर डॉक्टर इस्माईलनी सुचवलेली शक्य तेवढी पुस्तकं वाचली. नंतर मी गांडुळांच्या विविध प्रकारांचा, त्यांच्या हालचाली, सवयी, रंग आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचा निरीक्षणातून अभ्यास केला. टूलग्रेन फनेलच्या साहाय्यानं मातीचे नमुने कसे घ्यायचे ते मी शिकलो. डॉक्टर इस्माईल यांच्या हाताखाली काम करणारे 8-10 विद्यार्थी तिथे वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करत होते. आम्ही सर्वजण मिळून एका मोठ्या खोलीत बसून काम करायचो. पूर्वी इथं मुख्य लायब्ररी होती. प्रत्येकाचं कामाचं वेगळं टेबल होतं. मी तिथं आल्यावर मलाही वेगळं टेबल खुर्ची मिळाली.
या मोठ्या हॉलच्या एका अंगाला गांडुळांवरच्या पुस्तकांची छोटी लायब्ररीही होती. त्यामुळे मला लागणारी पुस्तकं तिथून मिळवणं फार सोपं पडायचं. गांडूळ बेड्स, खत खड्डे वगैरे तळमजल्यावर होते, परंतु गांडूळ खताची काही खोकी स्टडी हॉल लगतच्या अरुंद बोळामध्ये ठेवली होती. आम्ही दुपारच्या वेळी इथं बसूनच आमचे डबे खायचो. माझ्यावर सोपवलेल्या कामाबद्दलचं मार्गदर्शन सुरुवातीला या विद्यार्थ्यांपैकी कोणीही एक जण मला द्यायचा, मग माझं मी कामाला लागायचो. या माझ्या 15 दिवसाच्या शिक्षणात गांडुळांविषयी, त्यांचा परिसर याविषयी, मातीची सच्छिद्रता, त्यातील आर्द्रता, पोत याविषयी कितीतरी गोष्टी मी शिकलो. मातीमध्ये असलेल्या अनेक सजीवांचंही मी निरीक्षण केलं. मायक्रोस्कोपमधून मायक्रो ऑर्थ्रोपॉडचे फोटोही घेतले. या प्रशिक्षणाच्या शेवटी मी गांडुळांचे बेड तयार केले. अनुभवाखातर काही गांडुळं आणि झुरळं खाऊनही बघितली. चेन्नईच्या माझ्या मुक्कामात काही साहसही मी अनुभवली. मला आठवतं की दुसऱ्याच दिवशी मी बसमध्ये चढलो आणि रिकाम्या जागेकडे धाव घेतली. इथली पद्धत मला माहीत नव्हती. गोव्याला कंडक्टर तुमच्यापर्यंत येऊन पैसे घेऊन तिकीट देतो. चेन्नईला मात्र बसच्या एका टोकाला बसलेल्या कंडक्टरकडे जाऊन तिकीट घ्यावं लागतं. पण हे माहीत नसल्यानं मी आपला वाट पाहत बसलो की कंडक्टर येईल, तर 2 इन्स्पेक्टर माझ्याकडे आले आणि विना तिकीट प्रवासी म्हणून मला त्यांनी पकडलं. त्यातील एकानं माझ्यावर तमिळमध्ये जोरदार सरबत्ती सुरू केली. बरेच हातवारे आणि अभिनय करून मी मला तामिळ येत नाही म्हणून सांगितलं. पुढं असंही सांगितलं की मी गोव्याचा आहे आणि चेन्नईमध्ये पहिल्यांदाच बसमधून प्रवास करते. त्यानं मला ₹25 दंड केला. नशीब तेवढे पैसे माझ्याजवळ होते म्हणून, पण मी जेव्हा बसमधून उतरलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपलं रिकामं पाकीटही मारलं गेलंय. दुसऱ्या वेळी मी बसच्या खालच्या पायरीवर उभा होतो, त्यात मला आपलं काही चुकलंय असं वाटलं नाही. कारण मी पुष्कळ लोकांना बसच्या दारात लोंबकळून प्रवास करताना पाहिलं होतं. बसनं जसा वेग घेतला तेव्हा माझ्या या ताणलेल्या हातावर दरवाजाबाहेर लोंबकळणाऱ्या कितीतरी लोकांचा असह्य भार पडला होता. तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि ठरवलं की पायरीवर उभं राहून पुन्हा म्हणून प्रवास करायचा नाही. मी बरेच वेळा रस्ते चुकलोही, पण मार्गदर्शनासाठी मी कधी फोन केला नाही. मी लोकांना विचारायचो आणि ओळखीच्या खुणा भेटेपर्यंत उलट किंवा सुलट दिशेनं घर सापडेपर्यंत चालत राहायचो. बरेच वेळा काय व्हायचं, की माझ्या घराच्या स्टॉपच्या अलीकडे किंवा पलीकडे मी चुकून उतरायचो. एकदा तो नंतरचा थांबा इतका लांब होता, की वाहतूक सिग्नलपाशी बस सावकाश झाली, तेव्हा मी बसमधून उडी मारली आणि माझ्या थांब्यापर्यंत मागे चालत जायला मला 30 मिनिटं लागली. काका-काकू मात्र मोठ्या प्रेमानं माझं स्वागत करीत. मागे वळून पाहताना वाटतं, की मी काका-काकूंकडे होतो त्या काळात माझ्या बेफिकीर स्वभावामुळे आणि अनियमित वागण्यानं मी त्यांना चांगलीच डोकेदुखी झालो असणार. मी बरेच वेळा अंघोळीला दांडी मारायचो किंवा अंघोळीला मोरीत घुसलोच तर लवकर बाहेरच यायचो नाही किंवा तेच तेच मळके कपडे न धुता मी घालायचो. या सगळ्या गोष्टीविषयी काका माझ्यावर खूप ओरडायचे. सागू काकू स्वयंपाक छान करायच्या. रात्रीच्या जेवणात चिकन, मासे असले की मी त्यावर तुटून पडायचो. पण तेच जर शाकाहारी जेवण असेल, तर मी नीट जेवायचो नाही. काका-काकू दोघांच्याही हे लक्षात आल्यावर सात्विक आहाराविषयी मला नावड म्हणून काका मला रागवायचे, मला भाषण द्यायचे. तसा मी आळशी असल्यानं कॉलेजमधून आलो की सोफ्यावर पसरायचो आणि टीव्ही चॅनेल्स बदलत राहायचो. त्या दोघांनाही ही गोष्ट किती तापदायक वाटत असणार, पण काही असो, ते माझी खूप काळजी घ्यायचे. केवळ खाऊ घालण्यापुरते नाही, तर या सगळ्या ठिकाणी अभ्यासाची माझी चांगली सोय व्हावी म्हणूनही त्यांनी अमर्याद प्रयत्न केले. त्याबद्दल मी खरोखरच त्यांचा ऋणी आहे. हे पुस्तक वाचल्यावर बद्दलची माझी कृतज्ञता लक्षात घेऊन ते मी त्यांना दिलेल्या त्रासाबद्दल मला क्षमा करतील अशी आशा आहे. दैनंदिनीमधील उतारे जे काही राहुल लिहायचा त्यातले उतारे हे प्रत्येक याच्या भागाच्या शेवटी आपण वाचतच असतो. गांडूळ 10 नोव्हेंबर. सरांनी गांडुळावरचं पुस्तक वाचायला दिलं. जगन मला शेतावर घेऊन गेला. गांडुळांखेरीज इतर कितीतरी सजीव मला तिथे आढळले. आम्ही तिथल्या एका जागेच्या मातीचा नमुना घेतला. मग प्रयोगशाळेत गेलो. तिथे तो नमुना टूलग्रेन नसराळ्यात घातला. नंतर मी वर्मीटेक खड्ड्यातून आणखी 3 नमुने आणले आणि 3 वेगळ्या नसराळ्यात घातले. तोवर जेवणाची वेळ झाली. मग आम्ही डबा खाल्ला. त्यानंतर मातीच्या नमुन्यांचं वजन घेतलं. नंतर नसराळ्यातून खाली पडलेल्या सजीवांचं निरीक्षण केलं. दुपारी 3:30 वाजता मी घरी जायला निघालो. 11 नोव्हेंबर. सकाळी मला 2 प्रकारची गांडुळं दिली होती. लॅम्पिटो माउरिती आणि पेरिओनिक्सिस एक्सकॅव्हॅटस. मला त्यांचं निरीक्षण करायचं होतं. सकाळभर मी त्यांचं निरीक्षण केलं.
डबा खाल्ल्यावर मी माझी निरीक्षणं नोंदवली. संध्याकाळी आम्ही कॉलेजच्या मैदानावर आणि कॉलेज बोर्डिंग लगतच्या भागावर जाऊन निरीक्षणं घेतली. मैदानावर आम्ही 25 बाय 25 बाय 25 चे 2 आणि बोर्डिंग जवळ 1 असे खड्डे घेतले. आम्ही अनेक निरीक्षणं नोंदवली. त्यातली काही गांडुळांची संख्या, प्रकार ते क्लिटेलेटस आहेत किंवा नाहीत अशी आहेत. माती, वातावरणीय तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि मातीतील आर्द्रता घेण्यासाठी मातीचे नमुने घेतले. 12 नोव्हेंबर. न्यू कॉलेजसाठी बाहेर पडलो. आज सर आले नव्हते. त्यांना विषाणू ज्वर झाला होता. काल एक संशोधन तज्ज्ञ मरण पावले. आज त्यांची शोकसभा होती. त्यानंतर सुट्टीच मिळाली म्हणून सगळे निघून गेले. मी 10:30ला घरी पोहोचलो. अंघोळ करून खाऊन घेतलं. थोडा वेळ टीव्ही पाहून दैनंदिनी लिहिली. रात्री काका काकूंकडे पाहुणे जेवायला येणार होते म्हणून काकूंनी चिकन करी केली होती. मला खूप आवडली. 14 नोव्हेंबर. आजही सर आले नाहीत. जगनच्या मदतीनं इन्फ्रारेड आर्द्रता मापक वापरून मी मातीच्या नमुन्यातील आर्द्रतेचं प्रमाण नोंदवलं. शनिवारी हे मातीचे नमुने आम्हीच आणले होते. एक नमुना तपासल्यावर व्होल्टेज कमी जास्त होऊ लागले म्हणून आम्ही त्याऐवजी टूल ग्रेन फनेल वापरलं. जगननं मला शेतातले आणि बोर्डिंग जवळच्या मातीचे नमुने आणायला सांगितले. आम्ही ते नमुने फनेलमध्ये घातले, मग त्यातले काही पडलेले ऑर्थ्रोपॉड्स मायक्रोस्कोप खाली तपासले. मायक्रो ऑर्थ्रोपॉडचे काही जतन केलेले नमुनेही आम्ही तपासले. 15 नोव्हेंबर. 100 ग्रॅम मातीचा नमुना घेऊन ती कुटली. मग प्रत्येक नमुना 5 गाळण्यातून गाळला. नंतर प्रत्येक गाळणीतून गाळलेल्या मातीचे वजन केले आणि नोंद केली. 16 नोव्हेंबर. सकाळी माती गाळली. संध्याकाळी किन्स कपानं मातीची पाणी धारण करण्याची क्षमता आणि सच्छिद्रता तपासली. 18 नोव्हेंबर. आज सकाळी सर आले. ग्रंथालयात जाऊन काही पुस्तकं चाळली. पुन्हा मातीचे नमुने चाळले. मग माती बुन्सेन बर्नरवर जाळली. दुपारी एक विनोदी फिल्म ज्युनियर शायलॉक पाहिली. 19 नोव्हेंबर. माझा रफ रिपोर्ट लिहायला सुरुवात केली. संध्याकाळी बाबू बरोबर जाऊन माझ्या रिपोर्ट सोबत जोडायला फोटो घेण्यासाठी फिल्म रोल घेऊन आलो. 20 नोव्हेंबर. मातीचा दुसरा नमुना भाजून घेतला. मग जगन सर आणि मी मिळून मायक्रो ऑर्थोपॉड्सचे कंपाऊंड मायक्रोस्कोपने फोटो घेतले. दुपारच्या जेवणानंतर एका विद्यार्थ्यानं आयोजित केलेला सेमिनार अटेंड केला. 21 नोव्हेंबर. पेरिऑनिक्सिस एक्स्कॅव्हॅक्टस गांडूळ खाल्ले. वेगवेगळ्या मातीची पाणीधारण क्षमता पाहण्यासाठी काही मातीच्या नमुन्यांची वजने घेतली. भाजलेल्या मातीचे वजन घेतले. मातीचा पोत कसा पाहायचा आणि कसा मोजायचा ते शिकण्यासाठी मातीचे निरनिराळे नमुने तपासले. माझं रिपोर्ट लिहिणंही चालू आहे. 22 नोव्हेंबर. बसून रिपोर्टचा उर्वरित भाग लिहिला. तो चित्राजवळ तपासायला दिला. तिनं तो सुधारून दिला. मग तो सरांना दिला. त्यांनीही त्यात काही सुधारणा केल्या. 23 नोव्हेंबर. मी आणलेल्या नव्या वहीत माझा रिपोर्ट लिहून काढला. जगननं आणि मी मिळून आम्ही आधी काढलेले फोटो त्यासोबत चिकटवले. मग सर म्हणाले की तुझा तू एक वर्मी बेड बनव. त्यांनी मला एक टब दिला. त्यात मी वर्मी बेड बनवला. मी तो बरोबर बनवला आहे हे सरांनी तपासून बघितले. 24 नोव्हेंबर. माझ्या वहीत काही डायग्राम्स बनवायचे राहिले होते ते बनवले. मग ते सरांकडे अंतिम तपासणीसाठी आणि मान्यतेसाठी दिले. त्यांनी प्रत्येक फोटोविषयी काही ओळी माहिती लिही असं सांगितलं. त्याप्रमाणे लिहिली. ते म्हणाले आता तुझी वही आठवड्यानंतर घेऊन जा. मग मी सगळ्यांचा निरोप घेतला आणि 4:30 वाजता घरी जायला निघालो. 10 दिवसानंतर. 5 डिसेंबर. आज सुट्टी होती म्हणून मी न्यू कॉलेजमध्ये सरांना तपासायला दिलेली वही आणण्यासाठी गेलो. तिथे सर्व मित्र भेटले. माझ्या रिपोर्ट बुकमध्ये प्रत्येकानं आपले शेरे लिहिले. मग त्यावर शिक्का मारला. सरांनी मला गांडूळ खत प्रशिक्षण वर्ग पूर्ण केल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र दिले. मग चित्रानं तिच्या फियाट कारमधून मला पानगल पार्कजवळ बस स्टॉपवर सोडले. गांडूळ खताविषयीच्या क्षेत्रीय टिपणे. कचऱ्यापासून सोने. गांडूळ खत आणि गांडूळ पाणी ही गांडुळांची 2 उत्पादनं अलीकडे खूपच प्रसिद्ध आहेत. नेहमीचा सेंद्रिय कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरले-सुरले, भाजीपाल्यांची देठे वगैरे, पालापाचोळा इत्यादी सेंद्रिय टाकाऊ पदार्थ. गांडुळांच्या मदतीनं त्याचं रूपांतर खतात करता येतं. गांडूळं. 3 प्रकारची गांडूळं असतात. एक म्हणजे एपिजियल किंवा पृष्ठभागावरची गांडूळं, पेरिओनिक्स एक्स्कॅव्हाटस ही फक्त जमिनीच्या पृष्ठभागावरचा टाकाऊ सेंद्रिय पदार्थ खातात.
दुसरा प्रकार म्हणजे अनेसिक गांडूळ, लॅम्पिटो मॉरिटी, जी मातीच्या वरच्या थरात असतात आणि टाकाऊ पदार्थ आणि पानांचा कचरा खातात. तिसरा प्रकार म्हणजे मातीच्या आत खोल राहणारी एंडोजैक गांडूळ. गांडूळ खतासाठी सर्वात उपयुक्त गांडूळ म्हणजे एपिगिल आणि अनेसिक गांडूळ. पेरिओनिक्स एक्स्कॅव्हाटस रंगानं जांभळट लाल आणि खडबडीत असतात आणि दोन्ही टोकांशी काळपट असतात. ते लहान आणि सडसडीत असतात. लांबी 10 सेंटीमीटर अंदाजे आणि लॅम्पिटो मॉरिटीच्या तुलनेत चपळ असतात. त्यांचे प्रजननही खूप जलद होते. लॅम्पिटो मॉरिटी राखाडी पांढरट असतात आणि चकचकीत लठ्ठ आणि लांबीलाही जास्त असतात. लांबी 16 सेंटीमीटर. गांडुळांना थंड हवा मानवते. आर्द्र माती, दमटपणा आणि तुलनेनं कमी सूर्यप्रकाश आणि मध्यम प्रकारची वाळू लागते. वर्मी कल्चर करताना या त्यांना लागणाऱ्या अनुकूल गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गांडूळ त्वचेमार्फत श्वासोच्छवास करतात. त्यांची त्वचा कोरडी पडली किंवा त्यांच्यातला चिकटपणा नाहीसा झाला तर ती मरतात. त्यामुळे गांडूळ खताच्या भांड्यात गांडूळ जिवंत ठेवायची तर गांडुळांचे बेड्स आर्द्र राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र पाणी साठून राहिलेली माती त्यांना आवडत नाही. खरं तर गांडूळ दीर्घकाळ पाण्यात राहिली तर त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडणारा अमोनिया एकत्र साठून पाणी टॉक्सिक किंवा विषारी होतं आणि त्यात गांडूळ जगू शकत नाहीत. त्यांना लवणयुक्त पाणी सोसत नाही. अगदी थोडं सुद्धा चालत नाही. गांडूळ उभयलिंगी असतात. त्यांच्या प्रकारानुसार त्यांचं आयुष्य 6 महिन्यांपासून 1 वर्षापुरतं असतं. पूर्ण वाढ झालेलं गांडूळ मिलनानंतर त्याचं क्लिटेलम म्हणजे कातडीचा जास्त वाढलेला एक लहानसर भाग टाकून देतात आणि कोश निर्माण करतात. 14 दिवसांनी तो कोश उबून त्यातून पिल्ल बाहेर येतात. प्रत्येक कोशातून जास्तीत जास्त 3 पिल्ल बाहेर येतात. पिल्लापासून पूर्ण वाढ होण्याची अवस्था म्हणजे पुनरुत्पादनासाठी सक्षम अवस्था प्राप्त होण्यासाठी 15 ते 18 दिवस लागतात. अशा रीतीनं गांडुळांची संख्या अनेक पट वाढत जाते आणि ही वाढलेली जास्त संख्येची गांडुळं अधिक मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा समाचार घेऊ शकतात. व्हर्मी कंपोस्ट, खड्डा, लहान आकाराचे प्लास्टिक किंवा लाकडी खोकं किंवा बादलीमध्ये सुद्धा सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करता येतं. एकाच वेळी 2 खोकीही यासाठी वापरता येतील. एक ताज्या कचऱ्यासाठी आणि दुसरे खतासाठी. प्रथम खोक्याला 6 ते 8 भोकं पाडावीत. प्रत्येक कोपऱ्यात एक अशी 4 आणि खोक्याच्या मध्ये 4. भांड किंवा बादली असेल तर 3 ते 5 भोकं पुरेशी होतात. खोक्यात किंवा खड्ड्यात प्रथम तळाशी दगडगोटे किंवा विटांच्या तुकड्यांचा 1 इंचाचा थर ठेवायचा. त्यावर अर्धा ते 1 इंचाचा वाळूचा थर पसरायचा. त्यावर 5-6 इंचाचा मातीचा थर पसरायचा. मग लॅम्पिटो आणि पेरिओनिक्स या प्रकारची गांडूळ त्यात सोडायची. मग मातीला पाणी देऊन ती आर्द्र होईल असे बघावे. थोडं गाईचं शेण नायट्रोजनसाठी आणि थोडं गवत कार्बनसाठी त्यावर पसरावं. 20 ते 30 दिवस तो खड्डा हलवू नये यालाच वर्मी बेड म्हणतात. गाईचं शेण आणि गवत यामुळे गांडुळांची वाढ झपाट्याने होते. अशा रीतीने या गांडूळ खताचे खोके किंवा खड्डा सेंद्रिय टाकाऊ पदार्थांवर प्रक्रिया सुरू करण्यासाठी तयार झाला. वर्मी बेडवर हा सेंद्रिय टाकाऊ पदार्थ एकसारखा पसरायचा. शक्यतोवर त्यामध्ये इतर कचराही थोडा थोडा घालत राहावा. एकाच वेळी सगळा कचरा टाकून मोकळे होऊ नये. गांडूळ कचऱ्याचा लगेचच फडशा पाडायला लागतात. खड्डा किंवा खोक्यात अधूनमधून पाणी शिंपडून वर्मी बेड ओलसर राहील असे पाहावे. सेंद्रिय टाकाऊ पदार्थांनी हा खोका किंवा खड्डा पूर्ण भरला की त्यावर मातीचा हलका थर पसरून मग तो कुजण्यासाठी त्याला अवधी द्यावा. त्या दरम्यान तो हलवू नये. फक्त त्यावर पाणी मारत राहावे. साधारण 45 दिवसात त्यातील पदार्थ पूर्णपणे कुजले की 3 ते 5 दिवसात पाणी मारायचे थांबवावे. त्यामुळे सगळी गांडूळं खोक्याच्या तळाकडे जातील. कारण त्यांना ओलावा हवा असतो आणि तसा तो तळाशी त्यांना मिळू शकतो. खतात रूपांतर झालेल्या सेंद्रिय पदार्थांचा म्हणजे मातीचा वरचा थर खालच्या वर्मी बेडला धक्का न लावता काढून घ्यावा. हे सेंद्रिय खत झाडांसाठी वापरावे. गांडूळ पाणी, पिंप किंवा बादलीमध्ये गांडूळ पाणी बनवता येईल. पिंप जमिनीपेक्षा थोडं वर आधार देऊन ठेवावं. पिंपाला बुडाशी भोक असावं. त्यातून एक पाईप पिंपामध्ये घालावा. पाईपच्या बाहेरच्या बाजूच्या टोकाला तोटी बसवावी. पिंपाच्या बुडाशी लहान दगडगोटे 6 ते 8 इंचाचे तुकडे घालून त्यांचा थर बनवावा. त्यावर वाळूचा एक थर पसरावा. तो ओलसर करून त्यात गांडूळ सोडावीत. त्यात गाईचे शेण आणि गवत काडी एकत्र करून पसरावे आणि काही दिवस ते तसेच राहू द्यावे.
गांडूळ पाणी हवं असेल तेव्हा त्यावर पाणी सोडावं. 150 लिटर क्षमतेच्या पिंपात 5 लिटर पाणी घालावे. गांडुळांनी केलेल्या हालचालीमुळे ज्या भुयारी वाटा तयार झाल्या असतील, त्यातून ते पाणी झिरपतं आणि सेंद्रिय पदार्थांनी संपन्न असलेल्या मातीचं पातळ खताचं द्रावण पिंपाखालून काढलेल्या पाईपातून बाहेरच्या बाजूला जमा करून घेता येतं. गवतकाडी आणि गाईचं शेण गांडूळ खातात, म्हणून ते अधूनमधून त्यात टाकत राहावं लागतं. निष्कर्ष: गांडूळ खताच्या खोक्यात जसं सेंद्रिय पदार्थांचं विघटन होतं, तसंच निसर्गातही होत असतं. सेंद्रिय टाकाऊ पदार्थ म्हणजे पालापाचोळा, काटक्या, खोड, मृत लाकूड, फुलं, फळं आणि इतर अवशिष्ट वनस्पती आणि प्राणी. असे जमिनीवरील टाकाऊ पदार्थ दवानं किंवा पावसाच्या पाण्यानं ओले होतात. मग त्यांचं मायक्रोबच्या बुरशी आणि मायक्रो आर्थ्रोपॉड यांच्या मदतीनं विघटन सुरू होतं. मायक्रो आर्थ्रोपॉड्स दोन प्रकारचे असतात. मायक्रोब्स आणि बुरशी यांनी हल्ला केलेल्या पालापाचोळ्यावर जगणारे डेट्रिव्होर्स आणि या डेट्रिव्होर्सवर उपजीविका करणारे भक्षक. पूर्णपणे न कुजलेला पालापाचोळा, मृत मायक्रोन्स, मायक्रो आर्थ्रोपॉड्स, त्यांचं उत्सर्जन आणि स्त्राव हे सगळं एकत्र होऊन त्यापासून ह्युमस बनतं. ह्युमस हे संयुक्त स्वरूपात असतं. त्यामुळे झाडांना ते घेता येत नाही. इथंच गांडुळांचं काम असतं. गांडूळ या ह्युमसवर जगतात. या गांडुळांनी टाकलेल्या उत्सर्जनामध्ये म्हणजे कातीमध्ये ह्यांच्या विष्ठेमध्ये जी पोषक द्रव्य असतात, त्यांचा वनस्पतींच्या वाढीसाठी जसाच्या तसा उपयोग होतो. त्याची भरपाई वनस्पती पानगळीनं करतात. पानगळीची पानं मायक्रोब्स आणि बुरशी यांचं खाद्य असतं. अशा रीतीने निसर्गाचं चक्र पूर्ण होतं. गांडूळ कचऱ्याचं रूपांतर सोन्यात करणारे किमयागार आहेत, हे आता सिद्ध झालंय. हं. इथे आपण गांडुळांपर्यंत वाचन केलंय. हे सगळे राहुलचे अनुभव आहेत, त्यामुळे तुमचे अनुभव लिहिताना तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहाल. पण जे काही वाचतोय आपण ते आवडतंय. फक्त रिॲक्शन्सला मुभा आहे हे तुम्हाला माहित आहे. बर, म्हणजे आवडते असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचा भाग आहे कोळी, स्पायडर. गांडूळ खताविषयीचं माझं काम संपलं. आता मला 15 दिवसांसाठी के विजयालक्ष्मी यांच्याबरोबर कोळ्यांचा अभ्यास करायचा होता. माझे डाड तिला इंडियाची स्पायडर वुमन म्हणतात. झुरळांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी एक जैविक शस्त्र म्हणून त्या कोळ्यांवरच संशोधन करीत होत्या. त्यांच्या कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचे भरपूर कोळी बाटलीत भरून ठेवले होते. त्यांच्या देखरेखीखाली त्यांची वीण वाढत होती. त्या विषयावरील त्या तज्ज्ञ मानल्या जातात. याच विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रसिद्ध आहे. खरं तर मी सुसरींच्या अभ्यासाचा माझा मार्ग मोकळा आहे, असा माझ्या वडिलांकडून फोन येईल याची वाट पाहत होतो. त्याऐवजी डॅडींनी फोनवर कळवलं की क्रोकोडाईल बँकेच्या भेटीची राहण्याची व्यवस्था अजून पक्की झालेली नाही. त्यामुळे तोपर्यंतचे 8-10 दिवस मी डॉक्टर विजयालक्ष्मीकडे जाऊन कोळ्यांविषयी जे काही शिकता येईल ते शिकावं. त्या कोळ्यांचा वेगळा उपयोग त्या कसा करतात ते पाहावं. मी लगेच तयार झालो. डॉक्टर के विजयालक्ष्मी आणि त्यांचा नवरा दोघेही सेंटर फॉर इंडियन नॉलेज सिस्टीम या संस्थेत काम करतात. ही संस्था एक मजली इमारतीमध्ये कार्यरत आहे आणि डॉक्टर विजयालक्ष्मीचं ऑफिस पहिल्या मजल्यावर आहे. इथं त्या किडींना प्रतिबंध करणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींवर काम करतात, पण त्यांच्या त्या कामामध्ये मला विशेष स्वारस्य नव्हतं. या इमारतीच्या गॅरेजमध्ये कोळ्यांसाठी लॅबोरेटरी होती. पिऊ, बेलचं बटन बंद आहे, दरवाजा उघडा ठेव. मनीषा ताईंना उघडता नाही यायचं. बेलचं बटन चालू कर. निरनिराळ्या अवस्थेतील वेगवेगळे कोळी तिथे बाटल्यांमधून पाळले होते. मी तिथे होतो तेव्हा तिथं अशा प्लास्टिकच्या पारदर्शक 500 तरी बरण्या होत्या. प्रत्येकीवर नावाची पट्टी अडकवली होती. त्या बरण्या ओळीनं मांडलेल्या होत्या. हवा खेळती राहण्यासाठी प्रत्येक बाटलीच्या झाकणाला लहान छिद्र होती. त्यांना खाद्य देण्यासाठी झाकणालाच दुसरं एक लहान भोक होतं. त्यात कापूस बसवला होता. या सगळ्या कोळ्यांच्या सर्व हालचाली, त्यांची वाढ, त्यांचं कात टाकणं, नर मादी मिळून अंडी उबवून पिल्लं बाहेर येणं वगैरेवर डॉक्टर विजयालक्ष्मीचं पूर्ण लक्ष असायचं. त्यांच्या मदतनीसाचं नाव होतं सेल्वन. तो त्यांच्या सूचनांचं पालन करी. नोंदी ठेवी, लॉगबुक भरी. डॉक्टर विजयालक्ष्मी बरोबर काम करण्याच्या 15 दिवसात त्या कार्यक्रमात मी एकदम रुळूनच गेलो.
डॉक्टरने दिलेली कोळी या विषयावरील पुस्तकं मी वाचली. कोळ्यांचे प्रकार ओळखायला शिकलो आणि त्याच वेळी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कोळ्यांवर देखरेख ठेवण्याच्या सेल्वनच्या कामातही मी मदत करीत होतो. लॅम्पच्या शेजारचं बाहेरची लाईट लावतो त्या शेजारचं बटन आहे. सेफ्टी डोर उघडं ठेव आणि आतलं दार लावून घे म्हणजे त्या उघडून येतील. कोळ्यांचे प्रकार ओळखायला शिकलो आणि त्याच वेळी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कोळ्यांवर देखरेख ठेवण्याच्या सेल्वनच्या कामातही मी मदत करीत होतो. डॉक्टर विजयालक्ष्मी काम करत होत्या जायंट क्रॅब स्पायडरवर. हे कोळी जाळी बांधत नाहीत, ते फक्त झुरळं खातात. हे कोळी भक्ष्यापेक्षा आकाराने थोडे लहानच असतात. मी त्यांच्या पिलांना बाजूला काढायचो, खाऊ घालायचो, कात टाकण्याची अवस्था तपासायचो आणि माशा पकडून त्यांना खायला द्यायचो. मी इथे खूप पुस्तकं वाचली. काही वेळेस बागेतले कोळी मी पकडायचो आणि त्यांची ओळख पटवून त्यांचा अभ्यास करायचो. गॅरेजमध्ये फक्त कोळीच नव्हते. एका बादलीत झुरळे ठेवली होती. त्यांची प्रजा त्यात वाढत होती. बादलीच्या मध्ये कार्डबोर्डची गुंडाळी ठेवलेली होती आणि बिस्किटांचे तुकडे त्या बादलीत टाकलेले होते. झुरळांना आणि त्या कोळ्यांना आठवड्यातून एकदा खाद्य दिलं जायचं. सर्वात लहान कोळ्यांना खायला माशा दिल्या जायच्या. बागेतून रोज आम्ही त्या पकडायचो. त्या त्यांना जिवंत द्यायला लागत. आम्ही माशा पकडायला पारदर्शक बरणी वापरायचो आणि त्यामध्ये त्या आल्या की आम्ही त्यांना कोळ्याच्या बाटलीत सोडायचो. काही वेळेस कोळी लगेचच भक्ष्य खात असत. इतर वेळी माश्या त्या बाटलीत गुणगुणत उडत राहायच्या. कोळ्यांना भूक लागेल तेव्हाच ते त्यांना खात असत. डॉक्टर विजयालक्ष्मींनी एक विशिष्ट प्रकारच्या माशा एका छोट्या पिंजऱ्यात पाळल्या होत्या. त्याच्या भोवती मच्छरदाणीच्या नेटमध्ये मध्यभागी दुधाची छोटी बशी ठेवली होती. त्या माशांच्या प्रजननासाठी ते माध्यम होतं. कोळ्यांची पिल्लही स्वतंत्र बरण्यांमध्ये ठेवली होती. त्यांना आळ्या खाऊ म्हणून दिल्या जायच्या. मैदा किंवा रवा जुना झाला की त्यात ज्या आळ्या निर्माण होतात त्याही कोळ्यांना खायला दिल्या जातात. या सर्व प्रयोगांचा उद्देश झुरळांवर नियंत्रण ठेवणारी कोळ्याची जात शोधून काढणे हा होता. कोळ्यांची वाढ, त्यांचा काटकपणा, त्यांच्या खाद्य सवयी, पुनरुत्पादन आदी गोष्टी झुरळांचे शिकारी म्हणून जे कोळी घरात सोडावे त्यांची निवड करण्यासाठी उपयुक्त ठरतात. कोळ्यांशिवाय दुसरं काम म्हणजे मी सेल्वनकडून तमिळ शिकायचा प्रयत्न केला, पण तो माझ्याकडून इंग्लिश शिकायला उत्सुक होता. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही दोघंही त्या प्रयत्नात सपशेल हरलो. तमिळ इंग्लिशचं कॉकटेल मात्र आम्ही बनवलं. डायरीतील उतारे. कोळी 26 नोव्हेंबर. मनोकाका आणि मी डॉक्टर विजयालक्ष्मीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी सकाळी 7 ला बाहेर पडलो. काका त्यांच्याशी बोलत होते. तेव्हा मी काही पुस्तकं चाळली. मॅडमनी नंतर त्यांनी पाळलेले कोळी दाखवले. त्यांनी माझी सेल्वनशी ओळखही करून दिली. आम्ही निघण्यापूर्वी त्यांनी वाचायला मला काही पुस्तकं दिली. 27 नोव्हेंबर. सेल्वन कोळ्याच्या पिलांना त्यांच्या आईपासून वेगळं कसं करतो ते पाहिलं. प्रत्येक पिल्लू त्यानं वेगवेगळ्या बरण्यात ठेवलं. मग आम्ही जुन्या 200 पिलांना खाऊ घातलं. ते कात टाकताना कसं लक्ष ठेवायचं ते सेल्वननं मला शिकवलं. 29 नोव्हेंबर. आज फक्त पिलांना खाद्य दिलं. मॅडमना बरं नसल्यामुळे आज त्या ऑफिसमध्ये आल्या नाहीत, पण त्यांचे पती डॉक्टर बालसुब्रमण्यम आमच्यावर देखरेख ठेवायला येऊन गेले. दुपारी कोळ्यांवरची काही पुस्तके वाचली. आज मी लवकर निघालो कारण काका काकू काही दिवसांकरता बाहेर जाणार होते. मी त्यांच्या नात्यातील संतोष कुमार यांच्याकडे राहणार होतो. ते संध्याकाळी 7:30 बाहेर पडले आणि मी त्यांच्या शेजाऱ्याकडे जाऊन थांबलो. संतोष येऊन 9 वाजता मला घेऊन गेला. 30 नोव्हेंबर. रविवार असल्यामुळे मी उशिरा उठलो. इडली, डोसा आणि सांबार खाल्ले. गेल्या 2 दिवसांची डायरी लिहिली. थोडा वेळ टीव्ही पाहिला. दुसऱ्या दिवशी मी सेंटर फॉर इंडियन नॉलेज सिस्टीमला म्हणजे CIKS ला जाणार होतो. म्हणून संध्याकाळी संतोष रस्ता दाखवण्यासाठी मला बस स्टँडवर घेऊन गेला. 1 डिसेंबर. मॅडम आज ऑफिसला आल्या होत्या. ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये असलेले कोळी कसे गोळा करायचे ते त्यांनी मला सांगितलं. त्यांनी मला कोळ्यांविषयी काही साहित्य वाचायला दिलं. कोळ्यावर निबंध लिहायची तयारी सुरू कर म्हणून सांगितलं. कोळ्यांना खाद्य देऊन मी एकटाच बाहेर पडलो. मग काही प्रकारचे कोळी पकडून आणले. मॅडमनी मला त्यांची नावे आणि त्यांनी पकडलेल्या कोळ्यांची नावे शोधण्यात मदत केली. दुपारी मी माशा पकडून काही मोठ्या कोळ्यांना खाऊ घातल्या. 2 डिसेंबर. कोळ्यांच्या विविध जातींची मी माहिती करून घेतली. काही साहित्य घरी वाचण्यासाठी घेतलं. मग मी लवकरच बाहेर पडलो. ती पुस्तकं पाहण्यात मी इतका मशगूल झालो होतो, की माझा थांबा आल्यानं मला कळलंच नाही आणि मी खूप पुढे गेलो. तिथून परत यायला मला आधी अर्धा तास पायपीट करायला लागली.
लोकांना रस्ता विचारला, मग मी स्टॉपवर पोहोचलो. 3 डिसेंबर. आज बरं वाटत नव्हतं म्हणून मी CIKS संस्थेत गेलो नाही. मी घरी वाचायला आणलेली पुस्तकं वाचली, माझ्या लेखी रिपोर्टची तयारी केली. 4 डिसेंबर. नेहमीप्रमाणे कोळ्यांना खाऊ घातलं, मग 70 माशा पकडल्या आणि त्या प्रौढ कोळ्यांना खाऊ घातल्या. 2 कोळ्यांना मिलनासाठी वेगळं ठेवलं. माझी निरीक्षणं नोंदवली. संध्याकाळपर्यंत माझा रिपोर्ट लिहित बसलो. 5 डिसेंबर. न्यू कॉलेजमध्ये जाऊन मी केलेल्या वर्मीकल्चरचा रिपोर्ट आणायचा होता. 6 डिसेंबर. प्रथम कोळ्यांच्या पिलांना खाऊ घातले, मग माशा पकडल्या. एका मादीचं अंड नुकतंच फुटलं होतं, म्हणून सेल्वन आणि मी मिळून पिल्लं वेगळी करून स्वतंत्र बरणीत टाकली. 7 डिसेंबर. प्रथम रिपोर्ट लिहिला, मग मॅडमजवळ सुधारण्यासाठी दिला. त्यांनी सुधारून दिल्यावर मी तो पक्का लिहायला घेतला. संध्याकाळपूर्वी मी तो पूर्ण केला. मग मॅडमकडे संमतीसाठी दिला. मॅडमनी माझा रिपोर्ट पाहून सही करून दिला. नंतर मला प्रमाणपत्रही दिलं. मी जरा लवकरच तिथून बाहेर पडलो, कारण अजूनही मला थोडं बरं वाटत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला सुसरीच्या केंद्रावर जायचं होतं. प्रत्यक्ष कामाची टिपणे. कोळी. हल्ली आपण सर्वजण बेगॉन किंवा दुसरी काही कृत्रिम विषारी रसायनं झुरळ आणि इतर कीटकांचा प्रतिबंध करण्यासाठी वापरतो. त्यामुळं होतं काय, की झुरळं, कीटक यांच्यामध्ये विषाला प्रतिबंधक शक्ती निर्माण होते. शिवाय अशी कृत्रिम रसायनं अत्यंत घातक असतात आणि ती पर्यावरणाचं प्रदूषण करतात. या कीटकांविरुद्ध जैविक उपाय मिळाले तर किती सोयीचं होईल? कोळी हे त्याचं उत्तर आहे. स्पायडर किंवा कोळी हा कीटक नाही. कीटकाच्या शरीर रचनेचे डोके, छाती, पोट असे अवयव असतात. त्यांचे डोळे म्हणजे त्यात संयुक्त भिंग रचना असते. त्यांना 6 पाय असतात. विशिष्ट अवस्थेत त्यांना पंख येतात आणि संवेदकही म्हणजे अँटेना असतात. कीटक अंडी घालतात. अंड्यातून बाहेर आलेली पिल्लं पूर्ण वाढ झालेल्या आपल्या आईवडिलांपेक्षा पूर्ण वेगळी दिसतात. लहान लहान पिल्लं कात टाकून मोठी होतात. कोळी हाही संधिपाद प्राणी आहे. आर्थ्रोपॉड. सिफॅलोथॉरक्स पण पोटाला जोडलेला अशी त्याची शरीर रचना असते. कोळ्यांना 8 पाय असतात. कीटकांना संवेदक अँटेना असतात. त्याऐवजी कोळ्यांना पादमृषा असतात. सामान्यतः कोळ्यांना 8 साधे डोळे असतात किंवा थुंकी कोळ्यासारख्या प्रकारात 6 डोळे असतात. दृष्टीची तीक्ष्णता वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळी असते. गुहेतील कोळी पूर्ण आंधळे असतात. तसंच त्यांची आयुर्मर्यादाही प्रकारानुसार 2 महिन्यांपासून 10 वर्षांपर्यंत असू शकते. बहुतेक सर्व कोळ्यांच्या सुरुवातीला दोन्ही बाजूला असलेल्या अवयवांचे रूपांतर विषारी रसायन असलेल्या नांग्यांमध्ये होते. मानवी कातडीला दंश करू शकणाऱ्या नांग्या फार कमी कोळ्यांना आहेत. यांपैकी बहुतेकांपासून मानवाला गंभीर स्वरूपाची इजा होत नाही. त्यांच्यातील फक्त 4 किंवा 5 प्रकारच्या जाती जीवघेण्या ठरू शकतात. दक्षिण अमेरिकेत सापडणारा ब्लॅक विडो स्पायडर हा सर्व कोळ्यांमध्ये सर्वात जास्त विषारी असतो. या कोळ्याच्या मादीचे विष इतके तीव्र असते की त्यामुळे माणूस मरतो. ही मादी नराशी मिलन झाल्यावर नरालाच खाऊन टाकते आणि आपलं नाव सार्थ करते. हा कोळी चमकदार काळ्या रंगाचा असतो. त्याच्या पोटाच्या दोन्ही बाजूला वाळूच्या घड्याळाच्या आकाराची खूण असते. माणसाला गंभीर इजा होऊ शकणारे कोळी भारतात नाहीत हे आपले नशीब. जगात कोळ्यांच्या 30,000 जाती आहेत. माउंट एव्हरेस्टवर 23,000 फूट उंचीपर्यंत तसंच पाण्याखालीही ते राहतात. बहुतेक सर्व कोळी मांसभक्षक आहेत. ते कीटक खातात, लहान पक्षी, सस्तन प्राणी आणि सरीसृप एवढंच नाही तर विषारी साप आणि इतर कोळी यांनाही खातात. भक्ष्याला प्रथम ते त्यांच्या विषानं निष्क्रिय करतात. भक्ष्याला चावा घेऊन आपलं विष ते त्याच्या शरीरात सोडतात आणि दात नसल्यानं भक्ष्याच्या शरीरातील जीवनरस ओढून घेतात. मोठे कोळी आपल्या रुंद आणि बळकट जबड्यांनी भक्ष्य संपूर्ण किंवा थोडं थोडं खाऊन संपवतात. ते अन्नाशिवाय काही आठवडे 3 महिन्यांपर्यंतही राहू शकतात. त्यांचे प्रकार, आकार आणि वयानुसार हा अवधी वेगळा असतो. त्यांच्या भक्ष्यातून त्यांची पाण्याची गरज भागते, त्यामुळे त्यांना वेगळं पाणी लागत नाही. भक्ष्य पकडण्यासाठी बरेच कोळी जाळं विणतात. पण भक्ष्य पकडायचे अन्य उपायही ते करतात. काही कोळी भक्ष्यावर थुंकीतून चिकट जाळं टाकतात. दुसरे काही बिळं खोदून पिंजरा लावतात. त्यांना भूक लागती की बिळातून अचानक बाहेर येऊन ते भक्ष्यावर तुटून पडतात. एक प्रकारचा कोळी त्याच्या रेशीम धाग्याच्या एका टोकाला एक थेंब ठेवतो आणि आपल्या पायांनी तो पकडून ठेवतो. कीटक त्याजवळून जायला लागला की कोळी त्याभोवती धागे गुंडाळून त्याला बांधून ठेवतो. काही कोळी फुलावर बसतात.
आणि मधुरस घ्यायला आलेल्या कीटकांवर हल्ला करतात. काही जाळं विणतात, ते आपल्या दोन्ही बाजूंच्या नांगीमध्ये पकडतात आणि खालून जाणाऱ्या कीटकावर ते फेकतात. काही कोळी मात्र इतर कोळ्यांना खाऊनच राहतात. त्यांना चाचे कोळी म्हणतात. काही कोळी दुसऱ्या कोळ्यांच्या घरात जाऊन राहतात. ते इतके लहान असतात की यजमान कोळी त्यांना खात नाहीत. जाळ्यात आलेले छोटे भक्ष्य खाऊन ते उपजीविका करतात आणि जाळंही स्वच्छ राखतात. कोळ्यांचे स्वसंरक्षणाचे उपायही अगदी थक्क करून सोडतात. काही कोळी पक्ष्याच्या विष्ठेसारखे दिसतात, ही त्यांनी केलेली नक्कल असते. इतर काही वाळक्या, पिवळ्या किंवा काळपट अशा कुजू लागलेल्या पाने व फांदीचं अनुकरण करतात. तर काही कोळी मुंग्यांची नक्कल करतात. म्हणजे मग पक्ष्यांपासून सुरक्षित राहता येतं. काही कोळी तर काही मर्यादेत आपला रंग आणि आकारही बदलतात आणि परिसराशी अनुकूलन करून घेतात. आणखी एक प्रकारचे कोळी आपल्या जाळ्यामध्ये नागमोडी पांढऱ्या रंगाचा धागा बांधतात. त्यामुळे पक्षी सावध होतात आणि जाळे टाकून उडतात. अशा रीतीनं जाळ्याचं रक्षण होतं. नर हा मादीपेक्षा लहान असतो. त्यामुळे मादीकडून खाल्ला जातो. म्हणून नर कोळी अनेक युक्त्या करतो. काही नर कोळी धाग्यांवर आघात करून किंवा धागे खेचून जणू सांकेतिक संदेश देतात की मी उपवर नर आहे, खाद्य नाही. काही कोळी आपल्या साथीदाराला रेशमी धाग्यात गुंडाळून एखादी रसदार अळी बहाल करतात. पण मिलन झाल्यानंतर हीच भेट पळवून ते दुसऱ्या मादीला देतात. काही वेळेस नर मादीला कीटकाचा पोकळ सांगाडा सुद्धा भेट देतात. काही वेळा नर कोळी मिलनापूर्वी मादीला सैलसर धाग्यांनी एका जागी बांधून ठेवतो. काही कोळी तर मादीच्या जाळ्याजवळ प्रतीक्षा करत राहतात. मादीला भक्ष्य मिळालं की ती भक्ष्य खात असताना ती वेळ साधून ते मादीशी मिलन करतात. काही वेळेस नर मादीपेक्षा इतका लहान असतो की मिलनाच्या वेळी तिच्या तो लक्षातही येत नाही, त्यामुळे त्याचं संरक्षण होतं. बहुतेक कोळी हे नैसर्गिकरित्या एकटे राहतात. प्रत्येक जण आपलं स्वतंत्र जाळं बांधतो. एक कोळी जर चुकीनं दुसऱ्याच्या जाळ्यात पडला तर मोठा कोळी लहानाला खाऊन टाकतो. एका कोळ्याची जात मात्र सामाजिक आहे. ते अनेक कोळी एका जाळ्यात राहतात. काही वेळेस असे शेकडो किंवा हजारो लहान मोठे कोळी एका जाळ्यात राहतात. एकच माशी जरी जाळ्यात सापडली तरी ते सर्व मिळून तिचा समाचार घेतात. त्यांची संख्या फार झपाट्यानं वाढते. अंड्यांसाठी पिशवी विणली जाते आणि आतून फलित झालेली अंडी या पिशवीत घातली जातात. मादी ती पिशवी तिच्या मृषा आणि नांगीमध्ये पकडून ठेवते. अंडी आत पक्व होतात किंवा काही जातीत हे बाहेर घडतं. हे त्या त्या जातीनुसार वेगळं ठरतं. 15 ते 20 दिवसात 80% अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. ती फक्त आकारानं लहान असतात. बाकी सगळी आपल्या आईवडिलांसारखीच असतात. लहान पिल्लं कात टाकून मोठी होतात. मग 7 ते 10 दिवसांच्या अवधीतच पुन्हा नव्या अंड्यांच्या पिशवीत अंडी घातली जातात. साठवलेल्या पुंबीजांनी ती पुन्हा फळतात. मादी या साठवलेल्या पुबीजांच्या मदतीनं नराशी मिलन न करता 3-4 खेपेला अंडी घालते. अर्थात नर मिळाला तर ती त्याच्याशी मिलनालाही तयार असते. आपल्यापैकी अनेक जणांना या गोष्टीची कल्पनाही नसेल की माणूस कल्पनाही या पृथ्वीवरून नष्ट झाल्यावरही कोळी मात्र या जगात असतील आणि कीटकांना फसवून आपल्या सापळ्यात पकडतच राहतील. कोळी हा स्वतः एक उत्कृष्ट प्रकारचा कीटकनाशक आहे. 2 किंवा जास्त कोळी एका ठिकाणी ठेवले तर ते एकमेकांना खाऊ शकतात. म्हणून त्यांना स्वजाती भक्षक म्हणतात. त्यामुळेच जन्म झाल्यापासूनच त्यांना वेगवेगळं ठेवायला लागतं. पारदर्शी प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये त्यांना पाळता येईल. हवेसाठी झाकणाला टाचणी एवढी भोकं करायला हवीत. त्यांचं खाद्य आत टाकायला एक मोठं भोक असावं आणि ते कापसाच्या बोळ्यानं बंद करावं. पिलांना खास तयार केलेलं अन्न द्यावं. उदाहरणार्थ थायपोलियम, ड्रोसोफिला, फळमाशी किंवा घरातील माशीची आळी. ती मोठी होतील तशी घरातल्या माशा आणि नंतर झुरळ खातात. भक्ष्य आणि कात यांची स्वच्छता करणं आवश्यक आहे. त्यासाठी 2 बरण्या हव्यात. दर आठवड्याला वापरलेली बरणी साबण पाण्यानं धुवून उन्हात वाळवावी. बरण्या ज्या बैठकीवर ठेवायच्या त्यांच्या पायाखाली पाणी असावं म्हणजे मुंग्या येणार नाहीत. मोठ्या कोळ्यांना मिलनापूर्वी खाद्य हवं. मध्यम तापमान त्यांना मानवतं. खाद्याची तयारी: 1. दूध पावडर आणि मध्यम आकाराचा कापसाचा बोळा यामध्ये पाणी मिसळून ठेवायचं आणि त्यात रोज 1 चमचा दूध पावडर घालावी. ड्रोसोफिलाची अळी: 2 कप पाण्यात पाव कप गव्हाचं पीठ आणि 2 मध्यम आकाराचे गुळाचे खडे घालून ते मिश्रण उकळायचं. घरातल्या माशा आणि ड्रोसोफिला एखाद्या लाकडी धातूच्या किंवा चौकोनी पेटीत वाढवता येतील. ही पेटी मेसनेट घालून ठेवावी. मीठ गुळाचं मिश्रण लहान वाटीत घालून या पिंजऱ्यात ठेवावं.
पूर्ण वाढ झालेल्या माशा आणि ड्रोसोफिला पकडून त्या पिंजऱ्यात सोडावे म्हणजे ते आत अंडी घालतील. 3. थायपोडियमची अळी. या पूर्ण वाढ झालेल्या अळ्या रवा मैद्यात सापडतात. एका बादलीत रवा मैदा ठेवून वरून हवेसाठी छिद्र ठेवून झाकावी. त्यात रोज थोडं पाणी शिंपडावं. अळ्या बाहेर काढायला आवश्यक तिथं गाळणं वापरावं. 4. झुरळ. हवेसाठी मोठी छिद्र असलेली एक बादली घ्यावी. ती नेटनं आच्छादावी. कागदाचे उभे रोल बादलीत ठेवावेत. यावर झुरळांना चढता येईल. तर इथं आपण वाचलेत स्पायडर्स म्हणजे कोळी आणि पुढचा भाग आहे क्रोकोडाईल केक. आता बघूया यात काय मजा आहे आणि त्याच्या पुढे बाकी मग जे काही जीवनातले अनुभव आहेत त्याचे पाठ आहेत. मी घेतलेल्या वर्षभराच्या सुट्टीमध्ये डिसेंबर महिन्याची मी उत्सुकतेनं वाट पाहत होतो. ममलापुरमच्या क्रोकोडाईल प्रजनन केंद्रावर जाण्यासाठी माझा मार्ग मोकळा झाला होता. 3 महिन्यांपूर्वीच माझ्या डॅडनी रोमुलस विटेकरना त्यांच्या मगर बँकेत मी काही दिवस राहू शकेन का याबद्दल विचारलं होतं. रोम्युलस विटेकर हे सुप्रसिद्ध सर्पतज्ञ आहेत. ते आता क्रोकोडाईल बँक चालवतात. वडिलांच्या पत्राला बरेच दिवसात उत्तर मिळालं नव्हतं कारण रोम्युलस ठिकठिकाणी प्रवास करतात हे एक आणि मुख्य कारण म्हणजे या छंदाला वाहून घेतलेल्या माणसांजवळ अशा कामांना वेळ कुठे असतो. मी तर आतापर्यंत तिथं जायची आशा सोडलीच होती. पण मग असं झालं की श्रीलता स्वामीनाथन म्हणजे जयपूरला ज्यांच्याकडे आम्ही उतरलो होतो त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तिची बहीण ममलापुरमला राहते आणि या कामी तिची मदत होईल. त्यांच्यात बरीच फोनाफोनी झाली. मग अखेर जमलं. मनोकाकांकडे माझ्या डॅडचा फोन आला की मी आता तिथे जाऊ शकेन तेव्हा मला अत्यानंद झाला. मनोकाकानं पुतण्यानं बाबूनं 9 डिसेंबरला क्रोकोडाईल बँकेला जाणाऱ्या बसमध्ये मला बसवून दिलं. पुढचा 1 महिना मी जंगलाच्या जास्तीत जास्त जवळ राहिलो. तो काळ फार सुंदर होता. खरं तर ख्रिसमससाठी मी घरी परत जायचं असं ठरलं होतं. पण मी तिथंच राहायचा आग्रह धरला. माझ्या आई-वडिलांनी मला होय म्हटल्यावर मला स्वर्ग 2 बोटं राहिला. मला हा अनुभव इतका आवडला की मी पुन्हा मार्चमध्ये अल्प काळापुरता का होईना इथे आलो कारण तो मगरींची पिल्लं बाहेर यायचा काळ होता. क्रोकोडाईल बँक म्हणजे हजारो मगरींचं घर. लहान मोठ्या आकारांच्या उतार असलेल्या बांधीव हौदात या मगरींना ठेवलेलं होतं. उतारामुळे पाणी हौदाच्या खोलगट भागात जमा होतं आणि उतारावरच्या कोरड्या जागेवर येऊन मगरी सूर्यस्नान करू शकतात. काही प्रचंड मोठ्या मगरी स्वतंत्र हौदात होत्या. सामान्यतः वेगवेगळ्या सामान्यतः वेगवेगळ्या प्रजातींना वेगवेगळे हौद होते. नर आणि माद्या याही वेगळ्या ठेवलेल्या होत्या. एका मोठ्या जागेत छोटे छोटे भाग करून त्यात मगरींची पिलं ठेवली होती. मगरीप्रमाणेच सापांनाही या बँकेत महत्वाचं स्थान होतं. कारण रोम्युलस विटेकरचं सर्प हे पहिलं प्रेम आहे. काही वर्षांपूर्वी मद्रासचं सर्पोद्यान त्यांनी सुरू केलं आणि अजूनही त्यांना लोक सर्पमानव किंवा स्नेक मॅन म्हणूनच ओळखतात. क्रोकोडाईल बँकेच्या परिसरात सापांसाठी एक मोठा हौद आहे. त्यात सापांना ठेवलंय. इथं इरुला जमातीचे लोक सापाचं विष काढतात. सर्पांच्या भागात प्रवेश करण्यासाठी वेगळं तिकीट काढावं लागतं. विषारी साप एका वेगळ्या दालनात पात्रांमध्ये ठेवलेले आहेत. अर्थातच किंग कोब्रा म्हणजे नागराजाला स्वतंत्र दालन आहे. क्रोकोडाईल बँकेमध्येही बांध घालून छोट्या हौदात कासवं ठेवली आहेत आणि मोठं मत्स्यालय केलेलं आहे. परिसरात टोकाला ग्रंथालय आहे. या प्राण्यांवर इथे बरीच पुस्तकं, मासिकं ठेवली आहेत. याला जोडून संशोधकांसाठी आणि पाहुण्यांसाठी निवासी घरं होती. मी तिथे राहत होतो. बहुतेक सर्व परदेशी पाहुणे तेव्हा तिथे राहायचे. निवासी घरं साधी पण आरामशीर होती. प्रत्येक खोलीत बिछाना, डेस्क आणि टेबल. तिला जोडून स्नानघर व स्वच्छताघर होतं. मी पण अशाच एका खोलीत राहत होतो. इरुला कुटुंबातील लोक जिथे सापांचे हौद होते त्याच्या जवळ राहत होते. कायमस्वरूपी कर्मचारी म्हणजे संचालक, उपसंचालक आणि इतर कर्मचारी. त्यांची वेगळी घरे क्रोकोडाईल बँक परिसराजवळच होती. माझ्या तिथल्या मुक्कामात तिथल्या खूपशा लोकांशी अगदी 6 फूट उंचीचे संचालक रोम्युलस विटेकर यांच्याशीही माझी चांगली दोस्ती झाली. रोम्युलसना सगळीजण रोम म्हणत. त्यांची बायको जाई व्हिटेकर, त्यांचे मुलगे समीर आणि निखिल, उपसंचालक हॅरी अँड्र्यूज हे केरळचे होते. त्यांची पत्नी रोमेन आणि मुलगा तारक.
बेंगलोरचा साप पकडणारा गेरी आणि इतर अनेक जण यांच्याशी माझी मैत्री झाली. क्रोकोडाईल बँक इथला माझा मुक्काम खूप रोमांचपूर्ण होता. इथं मला बरंच काही शिकायला मिळालं. पहिल्या काही दिवसात माझ्यावर सोपवलेलं काम होतं ते त्वचारोग झालेल्या 2 फूट लांबीच्या कासवावर उपचार करायचं. मी त्यांच्या पायांना औषध लावून त्यावर बँडेज बांधायचो. दुसऱ्या दिवशी पुन्हा उपचार करण्यापूर्वी मी त्याला पाण्यात कोबी टाकून खाऊ घालत असे. कासवांकडून मी मोठ्या प्राण्यांकडे वळलो. घोरपड आणि हिरवा इगुआना म्हणजे सरडा मी हाताळला होता. तो इगुआना खूप मोठ्या आकाराचा, साधारण डाक्षणच्या आकाराचा होता. त्याच्या शरीराच्या लांबीपेक्षा त्याची शेपूट दुप्पट तिप्पट कदाचित त्याहूनही जास्त लांब असेल. डोक्यापासून शेपटीपर्यंत तो 2 ते 2.5 मीटर लांब होता. नख्या तीक्ष्ण होत्या आणि पाठ डोकं काटेरी. जेव्हा मी पाहुण्यांना माहिती देताना या बँकेतून हिंडायचो, तेव्हा मी त्याला बाहेर काढायचो. म्हणजे पाहुण्यांना त्याची सँडपेपर सारखी कातडी हातानं बघता यावी. प्रदीर्घ काळ इथल्या बंदिवासात तो असल्यानं त्याची आमच्याशी अगदी चांगली दोस्ती झाली होती. उपसंचालक असलेल्या हॅरीनं जेव्हा सांगितलं की तो इगुआना वयानं माझ्या एवढाच आहे, तेव्हा मला अगदी आश्चर्यच वाटलं. काही वेळेस मी घोरपडही हाताळायचो. त्या खूप बळकट असतात, नख्या तीक्ष्ण असतात आणि चावा भयंकर असतो. जेव्हा जेव्हा त्यांना हातात घ्यायला मी हौदात उडी मारून उतरायचो, तेव्हा तेव्हा त्या पाण्यातून पळायच्या. लवकरच त्या पाण्यात पळायच्या आधी वेगानं त्यांना पकडणं मला जमू लागलं. त्या कोंडीत सापडल्या की शेपटी आपटायच्या आणि माना फुगवून आणि फुतकार टाकायच्या. त्यातल्या काही झाडावर धाव घ्यायच्या. मग तुम्हाला काहीच करता येत नाही. लवकरच मला हे कळलं की त्या भीतीदायक वाटल्या तरी पाण्यात त्यांना पकडणं सोपं आहे. क्रोकोडाईल बँकेच्या परिसरात हौद आहेत. प्रत्येक हौदाचा आकार त्यात ठेवलेल्या प्राण्यांचा आकार आणि प्रकारानुसार वेगवेगळा आहे. प्रत्येक हौद हा बंदिस्त केलेला आहे. हौदामध्ये पाणी असतं, हौदातील प्राण्यांना पोहायला आणि प्यायला पाणी लागतं, त्यामुळे ती गरजच आहे. मगरींचे हौद मोकळे होते, त्यात झाडे नव्हती, पण घोरपडीच्या हौदात मात्र खूप झाडं होती. झाडांच्या फांद्या त्या हौदातच वाढल्या होत्या. त्यामुळे घोरपडी झाडांच्या फांद्यांवरून या फांद्यांवरून दुसऱ्या झाडांवर जाऊ शकायच्या नाहीत किंवा फांद्यांवरून हौदाबाहेरही जाऊ शकायच्या नाहीत. घोरपडींच्या तळ्यात कमरे इतकं पाणी होतं आणि ते काळपट होतं. त्यामुळे तुम्हाला त्यांचं डोकं, पाय किंवा शरीर हाताला लागेपर्यंत चाचपडायला लागायचं. पाण्यात त्या सहसा सापडत नाहीत. नंतर मी पुन्हा चाचपडत त्यांची शेपूट शोधायचो. पकडून ती वर उचलायचो आणि पाण्याखाली त्यांची मान पकडायचो. त्यांची मान इतकी जाडजूड असे की माझ्या बोटात ती बसायची नाही. जमिनीवर त्यांची शेपूट धरून त्यांना पटकन पकडणं सोपं असे, पण त्यांनी चावा घेऊ नये म्हणून त्यांची मान त्वरेनं पकडावी लागे. एकदा क्रोकोडाईल बँकेच्या कर्मचाऱ्यांना काही घोरपडींना झाडावरून खाली उतरवायचं होतं. त्यांनी एक लांब काठी घेतली आणि 2 मजली इमारती एवढ्या उंचीवरून त्यांना ढकललं. त्या जमिनीवर पडल्या, पण त्यांना काही दुखापत झाली नाही. त्या इकडे तिकडे धावायला लागल्या. मला आठवतं एकदा बळकट बांध्याच्या निखिलला गेरीनं आव्हान दिलं की बिळातून अर्ध्या बाहेर असलेल्या घोरपडीला पूर्ण खेचून बाहेर काढायची. सुरुवातीला त्याला वाटलं की घोरपडीची शेपूट तुटेल, पण त्यानं त्याच्या सर्व ताकदीनिशी प्रयत्न करूनही त्या घोरपडीला तो इंचभरही ओढू शकला नाही. सकाळच्या वेळी मी कामगारांना मगरींचे हौद साफ करायला मदत करायचो. आम्ही हौदात मोठ्या काठ्या घेऊन उतरायचो आणि सगळ्या मगरींना पाण्यामध्ये हाकलायचो. मग आम्ही मगरींची विष्ठा आणि त्यांनी खाऊन उरलेलं त्यांचं खाद्य, ज्यात हाडं बरीच असायची, ते स्वच्छ करायचो. नेहमीसाठी हा उद्योग. एक पुरुष कर्मचारी मगरी पाण्यात जाईपर्यंत त्यांचा पाठलाग करी. मग 3-4 बायका झाडू, टोपल्या आणि फावडं घेऊन साफसफाई करायच्या. कधी कधी मगरींना आम्ही हौदात नको असायचो. त्यांना नाकावर कितीही फटके मारले तरी त्या आमचा पाठलाग करायच्या आणि मग दमून तो प्रयत्न सोडायचा आणि नाईलाजाने धाडकन पाण्याकडे धाव घ्यायच्या. पाण्यातल्या आपल्या इतर मित्रांमध्ये सामील व्हायच्या. एका वेळी पाण्यात 1001 मगरी असायच्या. मी तिथं होतो तेव्हा तेथील मगरींची संख्या 7000 होती. एका ठिकाणाहून मगरी दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडण्याच्या कामातही भाग घ्यायची संधी मला मिळाली. हे काम अगदी धाडसाचं होतं. आधीच्या प्रजनन काळामध्ये एका मोठ्या आकाराच्या घरियलचा वरचा जबडा दुसऱ्या नराबरोबरच्या मारामारीत फाटला होता. त्या नराला दुसऱ्या हौदात ठेवायला हवं असं रोम आणि हॅरी यांनी ठरवलं. मगरीला पकडायचं म्हणजे दोरीचा फासा करून तो तिच्या शरीराभोवती घट्ट बसला की मगरीला बाहेर खेचायचं. त्याच वेळी 10-15 लोकांनी उडी मारून तिच्या अंगावर बसायचं. नाहीतर ती पुन्हा पटकन पाण्यात उडी मारते. मग तिचं तोंड रबरी पट्ट्यानं बांधायचं
आणि तिला शिडीवर ठेवून शिडीशी जखडून ठेवायचं. ती शिडी उचलून हव्या त्या ठिकाणी ठेवून तिथे मगरीला सोडायचं. मगरीचं वजन साधारण 250 किलो असतं, म्हणजे 250 आणि लांबी असते 2 ते 3 मीटर. 15 ते 20 लोक तिला उचलायला लागतात. एकदा का तिला पाण्याजवळ नेली की तिला बांधलेले दोर सोडून आणि तोंडाचा रबरी पट्टा काढून घेऊन जमिनीकडे धाव घ्यायची. याला धाडसच हवं. मगरी अंगावर धावून येण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी पोहोचणं महत्वाचं. घरियलला घरियलचा नर मगरींच्या माद्यांच्या हौदामध्ये सोडताना हॅरी गमतीनं ओरडला. मग आता आपल्याला घमर, घरियल आणि मगर यांच्या काल्पनिक संकरातून निर्माण होणारा प्राणी मिळणार की काय? अर्थातच मगरींचा असा जातीबाहेर संकर कधीच होत नाही. आम्ही या घरियल नराला मादी मगरीच्या हौदात सोडत होतो ते इतर नरांपासून त्याला दूर ठेवल्यामुळे विश्रांतीही मिळेल आणि त्याच्या जखमा बऱ्या व्हायला अवधी मिळेल म्हणून. दुसऱ्या एका वेळी जॉर्जलाही दुसऱ्या हौदात हलवायला लागलं कारण त्याला मादी जोडीदारणीची गरज होती. जॉर्ज म्हणजे भारतातील सर्वात मोठी बंदिवासातील खाऱ्या पाण्यातील मगर. 16 फूट लांब होता हा नर. बहुधा जगात लांबीमध्ये त्याचा तिसरा चौथा नंबर लागेल. ग्रेट व्हाईट मॅन इटिंग शार्कचा दुसरा भाग जॉर्ज 2 आल्यावर क्रोकोडाईल बँकेतल्या लोकांनी या मगरींचं सार्थ नाव ठेवलं होतं जॉर्ज 3. हा त्याच्या हौदामध्ये एकटा राजासारखा राहत होता. त्या हौदात येणाऱ्या इतर मगरींना तो मारून टाकायचा. त्यामुळे त्याला एकट्याला ठेवलं होतं. जेव्हा आम्ही त्याचा हौद स्वच्छ करण्यासाठी त्यात उतरायचो त्यावेळी तो पाण्यात असला तरी आमच्यावर धावून यायचा. आम्ही सगळे मिळून जी धावपळ करायचो त्यापेक्षा कितीतरी तो एकटा आम्हाला करायला लावायचा. शेवटी 10 वर्षांनी क्रोकोडाईल बँकेला वाटलं की आता याला जोडीदारीण हवी. समोरच्या हौदातील मादीला पाहून तो बांधाच्या भिंतीवर धडका द्यायला लागला. तो उपवर झाल्याचं ते लक्षण होतं. एक मादी मगर आम्ही त्याच्या हौदात सोडायला लागलो तेव्हा मी विचारलं की ती मादीच आहे ना हे तपासायला हवं ना. मी नुकताच नर मादी ओळखायला शिकलो होतो. त्या मगरीला चाचपून तिचं लिंग पाहून मी ओरडलो, हा तर नर आहे. गॅरी म्हणाला, शक्यच नाही, बघू बरं. आणि त्यानेही तो नर असल्याची खात्री केली. तो म्हणाला, रोम, अरे खरंच हा नर आहे. राहुल सेक्सर चॅम्पियन, अशी घोषणाही त्यांनी केली. मगरींच्या बाह्य रूपावरून नर मादी फरक कळत नाही. मगरी विशिष्ट वयाच्या झाल्यावर त्यांचं लिंग निदान करून त्यांच्या कातडीवर नर की मादी त्याचा शिक्का उमटवतात. ही इथली पद्धत होती. पण लिंग निदान करताना काही वेळेला चूक होऊ शकते. जॉर्ज 3 साठी मादी शोधताना अशीच चूक झाली होती. जॉर्जच्या हौदात त्याला सोडलं असतं तर त्याचे काय हाल झाले असते याची कल्पनाच करता येत नाही. काही मिनिटातच त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या असत्या. त्या प्रसंगानंतर आम्ही ज्यांना माद्या समजत होतो त्यांच्या लिंगाची पुन्हा दोन-दोनदा खात्री करून घेऊ लागलो. तेव्हा बऱ्याच मगरींचं चुकीचं लिंग निदान झाल्याचं लक्षात आलं. एव्हा ना बहुतेक मगरी पाण्यात दिसेनाशा झाल्या होत्या. मादी शोधणं मोठं अवघड झालं होतं. रोमनं सुचवलं की पाण्यात शिरून पाठलाग करून मगरींना जमिनीवर पळवायचे. पण खोल पाण्यातून त्यांचा पाठलाग करून त्यांना पळवणं हेही सोपं नव्हतं. त्यानं दुसरी युक्ती काढली. लोखंडी सळ्या एकत्र करून आम्ही त्या घट्ट जाळीनं गुंडाळून बांधल्या. ते जाळं आमच्या पुढे धरून आम्ही हिरव्या पाण्यात घुसायचो. त्यामुळे खोल पाण्यातल्या मगरी जमिनीकडे धाव घ्यायच्या, पण याचा उलटाच परिणाम झाला. जमिनीवरच्या मगरी पाण्यात धाव घेऊ लागल्या तेव्हा दोन विरुद्ध बाजूंनी धावणाऱ्या मगरींच्या टकरी व्हायला लागल्या आणि असा काही गोंधळ झाला की सगळ्या मगरी इतस्ततः उधळल्या. एका मगरीच्या तावडीत माझ्या शेजारच्याचा हात सापडला. मी माझ्या भोवती धरलेल्या जाळीतून माझ्या पायाशी मगर असल्याचं माझ्या लक्षात आलं. बऱ्याच प्रयत्नांती अखेरीस आमच्या कामगिरीत आम्हाला यश मिळालं. बऱ्याच मगरींना आम्ही जमिनीवर पळवून लावलं आणि त्यातून एक मादी जॉर्ज 3 साठी आम्हाला मिळाली. जॉर्ज 3 इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मादीला पाहून केवढा चकित झाला असेल कल्पना करा बरं. ती त्याच्यापेक्षा आकारानं निम्मी होती. सेफ्टी डोर उघडं ठेवलंय ना. लांबी आणि रुंदीतही. नर आक्रमकतेमुळे म्हणा किंवा तो उत्तेजित झाल्यामुळे म्हणा त्या बिचाऱ्या मादीला त्यानं आपल्या जबड्यात पकडून झिंजाडली. तारक म्हणाला, मगरींचं बार्बेक्यू चवदार लागतं. त्याला वाटलं होतं की ती मादी आता काही जगत नाही. मादीला जखमा झाल्या पण ती जिवंत राहिली. पण ती जॉर्ज पासून सांभाळून राहायला लागली. शक्यतो त्याला टाळून ती पाण्याबाहेरच वावरायची. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी मी जेव्हा दुसऱ्यांदा क्रोकोडाईल बँकेला भेट दिली त्यावेळी त्यांचा प्रजननाचा काळ होता. रोज त्यांची घरटी शोधून काढावी लागत. मध्यम आकाराच्या टोपली एवढं ही घरटी असत. प्रत्येक अंड कोंबडीच्या अंड्यापेक्षा निदान तिप्पट मोठं असतं. त्याची संख्या 30 ते 35 असते. साधारण
2 मीटर ते 3.5 मीटर लांबीची मादी खंबीरपणानं आपल्या घरट्यांचं रक्षण करते. आम्ही हौदाची सफाई करायला आत उतरून त्यांना पाण्यात पळवायचा प्रयत्न केला तरी त्या घरट्याची जागा सोडायच्या नाहीत. जंगलातल्या पेक्षा क्रोकोडाईल बँकेतील मगरींची संख्या दुपटीने वाढते. इथं त्यांच्या जगण्याचं प्रमाणही जास्त आहे. या दोन कारणांमुळे इथे मगरींची संख्या बेसुमार वाढली आहे. जंगलात 30-35 अंड्यांपैकी फक्त 1 किंवा 2 अंड्यातील पिल्लं जगून मोठी होतात. बाकीची भक्षकांना बळी पडतात. इथे त्यांची अंडी कृत्रिमरित्या उबवली जात असल्यामुळे तसंच त्यांना सुरक्षित बंदिस्त जागा असल्यामुळे त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे क्रोकोडाईल बँकेत त्यांचं प्रजनन मर्यादित ठेवलंय. तिथे सकाळच्या नाश्त्याला भरपूर अंडी असायची. ती क्षारयुक्त अंडी तव्यावर परतून आम्ही ती सॉस बरोबर खायचो. पण ही अंडी मुख्यतः घोरपडीचे खाद्य म्हणून वापरली जायची. मी काही वेळेला इरूला जमातीच्या लोकांबरोबर साप पकडायला जायचो. ही आदिवासी जमात साप पकडण्यात कुशल आहे. पूर्वी ते सापांच्या कातडी उद्योगासाठी साप पकडत असत. त्यावर बंदी आल्यावर उपजीविकेवर पर्यायानं पोटावर गदा आली कारण त्यांना कसायला जमीन नाही. कसायला येत नाही किंवा अन्य कोणताच पेशा त्यांना येत नाही. क्रोकोडाईल बँक सुरू झाल्यामुळे ज्या धंद्यातलं कसब त्यांच्याकडे होतं त्या धंद्यात ते पुन्हा परत आले. मात्र यावेळी साप मारायला नव्हे तर सापांना आणि सर्पदंश झालेल्या लोकांना जीवनदान द्यायला. त्यासाठी आता ते साप पकडून त्यांचं विष काढतात. एक लोखंडी सळी आणि कापडी थैल्या एवढं साहित्य त्यांना लागतं. त्यासह ते बाहेर पडतात. प्रत्येक झुडपाचा शोध घेतात. प्रत्येक बीळ उकरून सापांचा शोध घेतात. त्यांच्या त्या काठीचे 3 उपयोग आहेत. 1. बिळात बॅटरीनं प्रकाशाचा झोत पाडायचा. 2. बीळ खोदायचं. आणि 3. साप हाताळायचा. काळ्या रंगाच्या बुटक्या आणि कुरळ्या केसांच्या या सापांच्या शिकाऱ्यांबरोबर मी साप पकडायला गेलो तेव्हा नानेटी, धामण आणि काळे विंचू आम्ही पकडले. इरूला जमात सापांऐवजी उंदीरही पकडते. पीक आणि शेत उद्ध्वस्त करणारे हे साप बांधांमध्ये त्यांची बिळं खोदतात. त्यामधून उंदीर पकडल्यावर त्यात उंदरांनी साठवलेले भात हे इरूला जमा करतात. ते शिजवतात आणि उंदरांच्या मांसाबरोबर खातात. त्यांच्याबरोबर असं भटकणं म्हणजे उन्हातान्हात दम लागेपर्यंत भटकणं असे. पण मला मात्र ते आवडायचं. इरूलांनी साप कसा हाताळायचा ते मला शिकवलं. भारतातील 4 सर्वात विषारी साप नाग, मण्यार, घोणस आणि फुरस आणि चापडा तसंच अजगरांना कसं हाताळायचं ते मी शिकलो. सर्पांच्या खोलीमध्ये साध्या खोलीसारखीच मडक्यांमध्ये साप ठेवलेले असत. बाहेर एक साधी पाटी लावलेली होती. धोका, इथं साप सोडले आहेत, बस एवढीच. बाहेरच्या लोकांपुरती ही पाटी होती, पण वस्तुस्थिती अशी होती की साप सोडले जायचे ते फक्त देखरेखीखाली. बाहेरच्या अंगाला पाणी सोडलेली नाली होती, त्यामुळे मुंग्यांना प्रतिबंध होता. तुमचा विश्वास नाही बसणार, पण मुंग्या सापांना चावे घेऊन त्यांचा केवळ सांगाडा शिल्लक ठेवतात. या खोलीलगत थोडी मोकळी जागा 1-2 मीटरची आणि मग 1 मीटर उंचीची गुळगुळीत भिंत होती. मी मडक्यातून साप बाहेर काढायचो. नालीवर त्यांना पाणी प्यायला सोडायचो आणि मडकं स्वच्छ करायचो. या कामामध्ये मी सापांना हाताळण्याचा सराव करायचो. शेपटी एका हातानं पकडून हूक असलेली लांब सळी दुसऱ्या हातात घेऊन त्या काठीच्या मदतीनं सापांवर नियंत्रण ठेवता येतं. दंश. मी जेव्हा जेव्हा माझ्या क्रोकोडाईल बँकेच्या अनुभवाविषयी सांगतो, तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला जातो, तो तुला कधी दंश नाही का झाला? दंश कितीतरी वेळा झाला, केवळ अपघातानंच. काही वेळेस मात्र मी हेतुतः सर्पदंश करून घेतला. एकदा धामण माझ्या नाकाला चावली होती. रोमला ते दिसू नये म्हणून मी जपत होतो, पण माझ्या शर्टावरील रक्तामुळे त्यांच्या ते लक्षात आलं. धामण चावली तर ते फारसं वेदना देणारं नसतं, पण गळक्या नाळासमोर जखमेतून रक्त येत राहतं. रोमनं उत्साहानं मला सांगितलं, काळजी करू नको, आणखी अर्धा तास तरी विषाचा परिणाम दिसणार नाही. धामण बिनविषारी असते. एकदा मी मगरीच्या पिल्लाबरोबरचा माझा फोटो स्वतःच घेत होतो तेव्हा गोल फिरून ते पिल्लू मला चावलं. फार वाईट होतं ते चावणं. तुमच्या हातावर करवत चालली आहे अशी कल्पना करा. पण मला काही फरक पडला नाही. मगरीनं मला चावा घेतल्याचा मला आनंदच झाला. नंतर मात्र मी एक वेडेपणा केला. गॅरीनं एक भिंतीवरचा सरडा त्याच्या चापडा पीट वायपर सापाला खाऊ घालण्यासाठी दिला होता. त्यानं चावा घ्यावा म्हणून मी प्रयत्न केला. ती खूण अजूनही माझ्या हातावर आहे आणि पुण्याला असताना एक विरुळा चेकड किलबॅक मला चावला होता. त्याची आठवण झाली. इतका वाईट चावला होता की कित्येक दिवस मी त्या हातावर माझं घड्याळ बांधू शकत नव्हतो. क्रोकोडाईल बँकेतील माझ्या शेवटच्या दिवशी लाल कानाचं कासव मला चावलं. मला ते भेट म्हणून मिळालं होतं.
क्रोकोडाईल बँकेची आठवण म्हणून ते मी घेऊन जात होतो. ते इतकं वाईट चावलं की तिथलं मांस बाहेर आलं आणि काही दिवस त्या हाताने मी काहीच करू शकलो नव्हतो. आता मागे वळून पाहताना मला असं वाटतं, की काही लोक पदकं गोळा करतात, तसे मी चावे गोळा करत होतो. खरं तर हे वागणं आज वेडेपणाचं वाटतं, पण तसं ते होतंही. कारण काही चावे फार वेदना देणारे होते. पण या सगळ्या चाव्यांमुळे एक चांगली गोष्ट झाली. आता मला अशा चावण्याची अजिबात भीती राहिली नाही. आता सरीसृप हाताळताना मी खूप काळजी घेतो. खबरदारीचे सर्व उपाय करतो, पण आता मला दंश झाला तर मी घाबरून धीर सोडणार नाही. कारण त्यावर काय उपाय करायचे ते आता मला माहित आहे. माझ्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाव्यतिरिक्त या बँकेच्या परिसरात मोठी लायब्ररी होती. मगरी, साप, घोरपडी, कासव यांच्यावरती तर खूप पुस्तकं होती. मी ती चाळायचो. मी जेव्हा एखादी नवी गोष्ट शिकायचो किंवा पाहायचो, तेव्हा त्यावरची पूरक माहिती शोधायला मला फार उत्साह वाटायचा. सर्वात चांगली गोष्ट अशी होती, की मला परीक्षा द्यायची नव्हती. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नसूनही या सगळ्या गोष्टी माझ्या फारच चांगल्या लक्षात राहायला लागल्या. एक मनोरंजक घटना मी तिथं असताना घडली. नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनची टीम इथल्या नागावर फिल्म बनवण्यासाठी आली होती. त्यांच्या मदतीला जे अनेक जण दिले होते, त्यापैकी मीही एक होतो. मी अनेक प्रकारे त्यांना मदत करीत होतो. फ्लॅश धरणं, शॉट घ्यायला नेपथ्याची मांडणी करणं, बेडूक पकडणं आणि पळून गेलेले बेडूक रिटेकसाठी पुन्हा पकडणं इत्यादी. एका सुस्त दुपारी तारक म्हणाला, "तुझे केस कापायला हवेत." माझे केस त्यावेळी खरंच लांब वाढले होते. खरं तर माझ्या ह्या सुट्टीची सुरुवात झाल्यापासून माझ्या केसांना मी कात्री लावू दिली नव्हती. आता ते माझ्या खांद्यापर्यंत वाढले होते. तारक म्हणाला, की केस कापण्याचा त्याच्या 1-1.5 महिन्याचा अनुभव आहे. त्यामुळे फुकटात आणि अगदी आधुनिक पद्धतीनं केस कापून द्यायच्या त्याच्या प्रस्तावाला मी होकार दिला. मी तारकला नीट समजावून सांगितलं, की माझे केस मला कसे कापून हवेत ते. त्याने लक्षपूर्वक ऐकून 1-2 गोष्टी सुचवल्या सुद्धा. मग कात्री घेऊन त्यानं केस कापायला सुरुवात केली. कापणं आणि तासणंही. थोड्या वेळात त्यानं जाहीर केलं, की झालं आणि माझ्या हातात आरसा दिला. मी आरशातल्या अनोळखी राहुलकडे पाहतच राहिलो. तासलेल्या डोक्यावर अधूनमधून त्रिकोणी आकाराचे केस आणि पुढच्या बाजूला लांब केसांचा झुपका. मी रॉक सिंगरपेक्षाही येडा दिसत होतो. तेव्हा कुठे माझ्या लक्षात आलं, की तारकला केस कापण्याचा श्री गणेशा सुद्धा येत नव्हता. हेअरस्टाईल विषयी पत्ता नव्हता. माझ्या डोक्यावर प्रयोग करून त्यानं स्वतःची करमणूक मात्र करून घेतली होती. मग मी ठरवलं, की आता चक्क गोटा करायचा. मग मी सलूनमध्ये जाऊन माझे केस पूर्णपणे कापले. त्यामुळं खूप मोकळं वाटलं. यानंतर मी मगरी, साप यांच्याबरोबर माझे कितीतरी फोटो घेतले. क्रोकोडाईल बँकेतील माझ्या आठवणी आणि केस कापल्यानंतरचा मी कसा दिसतो, त्या आठवणी माझ्याजवळ कायमस्वरूपी फोटोत बंदिस्त आहेत. जेव्हा क्रोकोडाईल बँक सोडून जायचे दिवस आले, तेव्हा मला मनापासून दुःख झालं. मी त्यांना सगळ्यांना वचन दिलं, की मी लवकर परत येईन. मी तिथली आठवण म्हणून माझ्याबरोबर लाल कानाचं कासव आणि काही कासवांची अंडी घेतली. ते कासव अजूनही माझ्याकडे आहे. रात्रभर बसचा प्रवास करून मी बंगलोरला आलो. माझ्या पायाजवळच्या खोक्यात कासव होतं आणि हवेसाठी मी लहान फट ठेवली होती. एकाएकी मी पाहतो तो काय, कासव बाहेर पडून बसच्या दाराकडे चाललं होतं. मी त्वराकडून त्याला पकडलं आणि खोक्यात ठेवलं. झोपेत असलेल्या प्रवाशांनाही काहीच समजलं नाही. फक्त एक आजीबाई हसून म्हणाल्या, "मुला, तुझी पाण्याची बाटली पडली होती वाटतं." कामाची टाचणं. क्रोकोडाईल्स. मानवाच्या कितीतरी आधीपासून पृथ्वीवर आलेला, पण आता अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला बऱ्याच दंतकथा ज्याविषयी आहेत, असा प्राणी कोण? तर मगर, सुसर आणि सरडा हे प्राणी. जगात मगर सुसरीच्या 21 जाती आहेत. त्यातल्या मगरीच्या 3 जाती भारतात आढळतात. 1 घरियल मासे खाणाऱ्या, 2 मगर, 3 खाऱ्या पाण्यातील सुसरी क्रोकोडाईल. या सर्व मगरींमध्ये सर्वात मोठ्या आणि सर्वात धोकादायक म्हणजे या खाऱ्या पाण्यातील मगरी. त्या 25 फुटांपर्यंत लांब असतात. समुद्रात दीर्घकाळ राहू शकणारा प्राणी म्हणजे मगर. आफ्रिकेतील नाईल नदीतील सुसरी ही आणखी एक भयानक जात. आता अस्तित्व संपुष्टात आलेल्या आणखी 2 प्रकारच्या सुसरी भारतात सापडतात. थंड रक्ताचा हा प्राणी डायनासोर बरोबरच लाखो वर्षांपूर्वी उत्क्रांत झाला. साप किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा त्यांचं पक्ष्यांशी जास्त साम्य आहे. थंड रक्ताचा असल्यानं ते आपल्या शरीराचं तापमान पाण्यातल्या वेगवेगळ्या पातळीवरील सावलीच्या सूर्यप्रकाशाच्या जागा निवडून नियंत्रित करतात. त्या बरेच वेळा जबडे उघडे ठेवून आरामात बसतात, त्यामुळे त्यांना थंड वाटत असावं. त्यांचे डोळे, नाक, कान डोक्याच्या आणि मुस्कटाच्या सरळ रेषेत असतात. त्यांची नजर चांगली असते आणि घ्राणेंद्रिय तीव्र असतात आणि श्रवणेंद्रियही चांगलं असतं. त्यांची शेपूट बळकट असते.
त्यांना पोहायला तिची मदत होते. त्यांचा चयापचयाचा वेग अगदी मंद असतो. त्यामुळे शिकारीची गरज कमी वेळा पडते. त्यांच्या चयापचयाचा वेग कमी ठेवून त्या पाण्याखाली 6 तासांपर्यंत राहू शकतात. अनावश्यक हालचाली त्या करत नाहीत, पण गरज पडली तर जमिनीवर सुद्धा वेगाने जाऊ शकतात. लहान मगरी ताशी 46 किलोमीटर वेगानं अंतर कापू शकतात. मगरी लहान मोठ्या नद्यातून, तळ्यातून, खारफुटीच्या जंगलात, खाऱ्या आणि गोड्या पाण्यात राहतात. मगरीचं पिल्लू जन्मतःच पाऊण फूट लांब असतं. काही वर्षातच ते पूर्ण वाढीचं होतं. त्यांच्या वाढीवर त्यांचं वयात येणं अवलंबून असतं, वयावर नाही. नर माद्यांपेक्षा उशिरा वयात येतात. जंगलामध्ये मादी 5 ते 7 वर्षात वयात येते, तर नर 9 ते 11 वर्षांमध्ये. संध्याकाळी पण यायचे त्यांना सांगा. घरियल उशिरा वयात येतात. माद्या 8 ते 10 वर्षांमध्ये, तर नर 12 वर्षांनी बंदिवासात. उदाहरणार्थ, क्रोकोडाईल बँकेत माद्या 4 वर्षांनी तर नर 5 वर्षांनी वयात येतो. वयात आलेल्या घरियल नराची सरासरी लांबी 2 मीटर तर मादीची 1.6 मीटर असते. खाऱ्या पाण्यातल्या मगरी 3.5 मीटर लांबीच्या झाल्या की वयात येतात, तर माद्या 3 मीटर लांबीच्या असताना. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात मगर क्रोकोडाईलची पिल्लं अंड्यातून बाहेर येतात. खाऱ्या पाण्यातल्या मगरींची एप्रिलमध्ये आणि घरियलची पिल्लं मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अंड्यातून बाहेर येतात. त्यांचं प्रजनन हे पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून असतं. प्रजनन काळात नर अनेक माद्यांचं प्रणयाराधन करण्यासाठी इतर नरांशी लढतो. प्रणयाराधनात ते पाण्यात बुडबुडे सोडतात, नाक घासतात, त्यांची तोंड वर उचलतात आणि ते पाण्यात डुबक्या घेतात, पुन्हा पाण्यावर येतात. असे बरेचदा करतात. वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे मार्ग असतात. घरियल एकमेकांमध्ये मोठ्या आवाजात भुणभुण करतात. नर मादीवर बसून पाण्याखाली त्यांचं मिलन होतं. अंडी उबण्याचा काळ 35 ते 60 दिवस असतो. मगरींच्या बाबतीत तो 35 ते 40 दिवस, तर घरियल आणि खाऱ्या पाण्यातील मगरींचा 40 ते 65 दिवस असतो. अंडी उबताना असणारे तापमान आणि वातावरणातील दमटपणा यांचा परिणाम लिंग ठरण्यावर होतो. अंडी उबवण्यासाठी मादी 30 सेंटीमीटर खोल भुयार खोदते किंवा पानांचा ढीग करते. मग अशा घरट्यात अंडी घालते. तापमान सौम्य करण्यासाठी त्या घरट्यावर पाणी उडवतात. मग क्रोकोडाईलमध्ये 28 सेंटीमीटर ते 31 सेंटीमीटर तापमानात माद्या जन्माला येतात. तर 32.5 सेल्सिअस तापमानाला फक्त नरांचा जन्म होतो. 31 सेल्सिअस ते 33 सेल्सिअस तापमानात नर मादी दोन्ही जन्माला येतात. मात्र त्यांचं प्रमाण विभिन्न असतं. मादी घरट्याची राखण करते. अंडी उबण्याच्या वेळी पिल्लं आतून आवाज करतात. तो ऐकून मादी आणि प्रसंगी नर सुद्धा घरटं खणतात. मग मादी आपल्या दातांनी अंड फोडते. पिल्लू बाहेर येतं आणि तोंडात धरून ती त्याला पाण्यात सोडते. पिल्लं 5-7 महिन्यांची होईस्तोवर मोठ्या मगरी त्यांचं रक्षण करतात. निसर्गाच्या परिसंस्थेत मगर खूप उपयुक्त आहे. त्या मृत प्राणी खाऊन पर्यावरण शुद्ध ठेवतात. नाहीतर कुजलेल्या प्राण्यांमुळे वातावरण प्रदूषित झालं असतं. त्या रोगट, अशक्त, जखमी भक्ष्य पकडून खातात. त्यामुळे निरोगी, बळकट प्राणी जिवंत राहून प्राण्यांची जनुकीय गुणवत्ता, संख्या अबाधित राहते. कोरड्या हवामानात मगरींनी पाण्यात खोदलेले खड्डे आणि भुयार यामुळे कासवं, मासे यांना पाणी मिळतं. मगरींची अंडी खाऊन उपजीविका करणारे प्राणी आहेत. उदाहरणार्थ शराटी, सेक्रेड आयबिस आणि घोरपड, नाईल, क्रोकोडाईलची अंडी खातात, म्हणजे अन्न साखळीतील त्या एक महत्वाचा दुवा आहेत. त्यांची रोगप्रतिबंधक ताकद विलक्षण असते. वैद्यकीय संशोधनात त्याचा उपयोग होतो. तर इथं क्रोकोडाईल संपलंय आणि मला एक इथं नमूद करावंसं वाटतं, की आपल्याला शाळेत वर्षभराचा जो अभ्यास असतो म्हणजे सिलेबस, या व्यतिरिक्त राहुलला ऍक्च्युअल काम करून किती गोष्टींचं ज्ञान मिळालंय याचं आपल्याला एक इथे दिसून येते. सहमत आहात की नाही तुम्ही? पुढचा भाग आहे शिकवायसाठी शिकताना. जानेवारी माझ्यासाठी ताजा अनुभव घेऊन आला याचं पूर्ण श्रेय जातं ते हार्टमन डिसूजा यांना. मी गोव्याला परतणार होतो ते बेंगलोरवरून, कारण आमचे मित्र हार्टमन आणि उज्ज्वला बेंगलोरला असतात. माझ्या सुट्टीच्या अवधीत काही काळ बेंगलोरला त्यांच्याकडे राहण्यासाठी माझी सोय करण्याची त्यांनी तयारी दाखवली. माझ्या आईवडिलांनाही वाटलं की मी घरी परतण्यापूर्वी बेंगलोरला काही दिवस राहावं. मी त्यांच्या घरी राहणार होतो. बेंगलोरची प्रेक्षणीय स्थळं पाहिजे तर पाहू शकणार होतो. आणि मी घरी परतायच्या वेळी माझ्या आईवडिलांना तसं कळवायचं असा साधा सरळ विचार होता. 7 जानेवारीला दुपारी 1:40 मी बेंगलोरला पोहोचलो. बिंग काका, हार्टमन सगळी याच नावानं हाका मारतात. बस अड्ड्यावर त्यांची कार घेऊन मला न्यायला आले होते.
आम्ही त्यांच्या घरी जात असताना त्यांच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं देत बोलत आम्ही घरी पोहोचलो. घरी उज्ज्वला काकू आणि त्यांची मुलं होती. झुरी आणि तिचा धाकटा भाऊ झरझर झहीर. त्यावेळी त्यांच्याबरोबर सौ कलोई राहत होत्या. इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्समध्ये त्या बिंगच्या सहकारी होत्या. जेवण करून आम्ही आराम करत होतो तेव्हा बिंग काका मला म्हणाले, की माझ्या आवडीच्या विषयाशी संबंधित काही लोक आणि संस्था त्यांना माहीत आहेत, म्हणजे वन्य प्राणी विषयक. बेंगलोरमध्ये मी आहे त्या अवधीत त्यांना भेटावं. या त्यांच्या मताशी सहमत झालो. त्यावेळी मला कुठे माहित होतं, की त्यांनी सुचवलेल्या लोकांना मी भेटणार. मग ती लोकं पुन्हा त्यांना माहीत असलेल्या लोकांना मी भेटावं असं सुचवणार. हे बिंग काकांना सांगितल्यावर ते आग्रह धरणार, की मी त्या लोकांनाही भेटावं म्हणून. थोडक्यात काय, मी बराच काळ लोकांना भेटण्यात किंवा बंगलोरमधल्या वन्य प्राण्यांशी संबंधित विविध लोकांना पत्र लिहिण्यात घालवला. बिंग कामं करवून घेण्यात वाकबगार होते. ते मला सहजासहजी तसेच जाऊ देणार नव्हते. त्या त्या वेळी ती लोक घरी नसतील तर मला त्यांना पत्र लिहायला लागत. परिणामी पुष्कळ जणांना मी पत्र लिहिली. जर यदाकदाचित वन्य प्राण्यांविषयीचं करिअर करायचं मी नक्की केलं तर कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत ते मला कळावेत. एवढंच नाही तर बिंग काकांनी मला हेही सुचवलं, की मी या लोकांकडून समजावून घेण्याचा प्रयत्न करावा, की त्यांना या पर्यावरण आणि वन्य प्राणी जीवनाचा अभ्यास का करावासा वाटला. त्यांनी हीच का करिअर निवडली आणि त्यांच्या निवडीबद्दल ते समाधानी आहेत का. बिंग काकांनी माझ्यासाठी परिचय पत्राच्या बऱ्याच कॉपीज काढल्या. मी भेटणार असलेल्या लोकांना द्यायला. बिंगची पत्राखाली सही होती आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं, की मी वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी 1 वर्षाची सुट्टी घेतली आहे. गेले 8 महिने मी विविध गोष्टींची माहिती करून घेतली आहे आणि या संदर्भात अमुक एकाची मला मुलाखत घ्यायची आहे. या मुलाखतीसाठी मी एक प्रश्नावली तयार केली होती. बिंग काका त्या त्या व्यक्तीला आधी फोन करून माझी भेटायची वेळ नक्की करायचे. काही वेळेस ते स्वतः मला तिथं सोडायचे. इतर वेळी मी रिक्षानं तिथं जायचो. पहिल्यांदा मी भेटलो ते श्री टी परमेश्वराप्पा यांना. ते निवृत्त मुख्य वनसंरक्षक होते. मी त्यांच्या घरी 11:45लाच पोहोचलो. माझी भेटीची वेळ 12:30 होती. परमेश्वराप्पा बाहेर गेले होते आणि ते 1:30 वाजता परतले. मी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून पुस्तकं चाळत बसलो होतो. ते परत आल्यानंतर आमची मुलाखत सुरू झाली. पहिल्यांदा माझ्या सुट्टीविषयी बोलणं झालं. नंतर मी भविष्यात काय करणार याविषयी. पदवीनंतर UPSCच्या स्पर्धा परीक्षेस बसावे असं त्यांनी मला सांगितलं. त्यामधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण होते. मग त्यांची वनामध्ये नेमणूक होते. धारवाड किंवा हेब्बलच्या युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सचा 4 वर्षाचा फॉरेस्ट्रीचा वानिकी शास्त्राचा कोर्स प्री युनिव्हर्सिटीचा पदवीपूर्ण अभ्यास करून पूर्ण करता येईल. वाईल्ड लाईफ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येही लहान लहान अभ्यासक्रम असतील. मात्र पदवी परीक्षेनुसार दीर्घ मुदतीचे कोर्सेस नक्कीच आहेत असं ते म्हणाले. मी त्यांना काही प्रश्न विचारले ते सांगतो. राहुल, बनारगट्टा वन्यप्राणी अभयारण्यात खासगी गाइडेड टूर रेंजर देतो का. परमेश्वरप्पा, नाही. पाहुण्यांना नेहमीच्या सफारी टूर असतात. पण हवं असेल तर श्री व्यंकटेश उपवन संरक्षक यांना तू भेटू शकशील. मी त्यांना तुझ्याविषयी बोलेन. राहुल, अभयारण्याची स्थिती कशी आहे. परमेश्वरप्पा, ते सरकारी आहे त्यामुळे अशा उपक्रमांना चांगली वाईट अशा दोन्ही बाजू असतात. राहुल, वन्य प्राणी जीवनाबद्दल काही वेगळे अभ्यासक्रम आहेत का. परमेश्वरप्पा, भारतात अभयारण्य किंवा प्राणी संग्रहालयांचे व्यवस्थापन खाजगी संस्था वा व्यक्तीकडे नसतं. त्यामुळे या विषयावरचे अभ्यासक्रम वगैरे सर्व सरकारी पातळीवरच असतं. त्यामुळे वेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम इथं अशक्यच असतात. राहुल, बनारगट्टा पार्कच्या स्टाफची कामं काय असतात. परमेश्वरप्पा, त्यांचं एकच मुख्य काम ते म्हणजे वन्य प्राण्यांचं हित जपणं, त्यांना खाऊ घालणं, परिसर स्वच्छ ठेवणं. ते पक्ष्यांचा अभ्यास किंवा संशोधन करीत नाहीत. राहुल, तुम्हाला हे प्रधान मुख्य वनसंरक्षकाचं पद कसं मिळालं. तुमची पार्श्वभूमी काय आहे. परमेश्वरप्पा, तुझ्यासारखाच मला अभ्यास करायला लागला. परीक्षेला बसलो. मग मलाही वन अधिकाऱ्याची नोकरी मिळाली. नंतर मी 2 वर्ष अमेरिकेला गेलो. परतल्यावर मला मुख्य वनसंरक्षकाचं पद देण्यात आलं. राहुल, सर्पविष काढण्यासाठी सर्पोद्यान सुरू करणं शक्य आहे का. परमेश्वरप्पा, का नाही, जरूर करता येईल. पण तुम्हाला साप बंदिवासात ठेवण्यासाठी परवानगी काढावी लागेल. पुण्याच्या सर्पोद्यान प्रमुखांना ते माहीत असेल. तू त्यांना विचारलंस तर ते सगळी माहिती देतील. श्री परमेश्वरप्पा मदतीला तत्पर आणि चांगले वाटले. निघण्यापूर्वी मी इंदिरा गांधी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडियन वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट डेहराडूनला पाठवलेल्या पत्राची प्रत त्यांना दाखवली. माझी दुसरी भेट श्री अरुण कोटणकर यांच्याशी ठरली होती. बेंगलोर इथं संवाद नावाची संस्था चालवणाऱ्या लोकांपैकी ते एक प्रमुख. या संस्थेचा स्माईल, स्टुडंट्स मोबिलायझेशन इनिशिएटिव्ह फॉर लर्निंग असा उपक्रम आहे.
मी त्यांच्या कार्यालयात सकाळी 10:30ला पोहोचलो. माझी भेटीची वेळ 12 होती. मी त्यांना माझ्याविषयीचं संदर्भपत्र दाखवलं. थोड्या वेळातच ते माझ्याशी बोलायला आले. बंगलोर इथं चालू केलेल्या स्माईल कार्यक्रमाची माहिती कोटणकर यांनी दिली. दर शनिवारी दुपारी संवादचा एक अनौपचारिक खुला कार्यक्रम असतो. ते फिल्म बघतात, चर्चा करतात किंवा विद्यार्थ्यांना हवा असलेल्या एखाद्या विशिष्ट विषयावर बोलतात. पर्यटन, हुंडा, मुलांशी वाईट वर्तणूक, पर्यावरणाचा ऱ्हास, मच्छीमारांचा संघर्ष अशासारख्या विषयांवर ते चर्चा करतात. शोधणे म्हणजे शोध घेणे नावाचं एक बातमीपत्र या संस्थेशी निगडीत असलेले विद्यार्थी चालवतात. निरनिराळ्या विषयांच्या संपर्कात आलेले विद्यार्थी त्यांच्या अनुभवांविषयी लिहितात किंवा एखाद्या सामाजिक प्रश्नाविषयी विद्यार्थी त्यात लेख, कविता, कार्टून्स किंवा गोष्टी इंग्रजी किंवा कन्नडमध्ये लिहितात. कोटणकरांनी त्यांच्या संस्थेविषयी जे काही सांगितलं त्याचं मला कुतूहल वाटतं. नंतर मी थेट गेलो ते सेंट जोसेफ कॉलेजमध्ये. बिंग काकांच्या माहितीनुसार तिथे कॉलेज विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण विषयक विविध अभ्यासक्रम चालवले जातात. मी कॉलेजच्या ऑफिसात जाऊन तिथल्या क्लार्कला भेटलो. मला हवी होती ती माहिती त्यानं दिली आणि एक माहिती पत्रकही दिलं. त्यात पदव्युत्तर बऱ्याच अभ्यासक्रमांची माहिती होती. 2 दिवसानंतर मी डॉक्टर हरीश गावकर यांच्या घरी गेलो. ते आणि त्यांची जर्मन बायको दोघंही अगदी मित्रत्वानं वागले. श्री गावकर हे फुलपाखरांचे तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी मी बराच वेळ बोलत होतो. फुलपाखरं ही कीटक वर्गात असली तरी ती जास्त करून वनस्पतीशी निगडीत आहेत. त्या भागातील फुलपाखरांच्या प्रजातींच्या संख्येवरून वनस्पतींच्या त्या भागात मिळणाऱ्या प्रजातीच्या संख्येचाही अंदाज मिळतो. त्याचं कारण फुलपाखरांची विशिष्ट प्रजात ही विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींवरच जगते. समजा गोव्यात 250 प्रकारची फुलपाखरं आहेत. याचा अर्थ 900 ते 1000 त्या जातीच्या वनस्पती गोव्यात आहेत. ही माहिती एखाद्या एकट्या वनस्पती शास्त्रज्ञाला मिळवणं अवघड आहे. त्यामुळे ही फुलपाखरं वनस्पती शास्त्रज्ञांना या भागातील वनस्पती वैविध्याची माहिती देण्याचं एक साधन आहे. मादी फुलपाखरू पानांवर अंडी घालते. भक्षकांच्या ते लक्षात येणार नाही अशी काळजी ती घेते. 2-3 दिवसात ती फुटून त्यातून अळी बाहेर येते. ती 4-5 वेळेला काट टाकते. मग ती कोश बनवते. कोशावस्थेत ती काही खात नाही. काही दिवसात कोशातून फुलपाखरू बाहेर येतं. काही मिनिटं पंख वाळेपर्यंत ते स्थिर राहतं, मग उडून जातं. अंड्यापासून पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखरापर्यंत लागणारा वेळ 5 आठवड्यांपासून 2 महिने एवढा असतो. फुलपाखरू 2 आठवडे जगतं. पहिल्या काही दिवसात ते अंडी घालतं. पतंग रेशमी धागे विणतात. फुलपाखरू रेशमी धागे विणत नाही. जगामध्ये पतंगाच्या 10,000 जाती आहेत. फुलपाखरांपेक्षा कितीतरी जास्त पतंगाच्या जाती आहेत. काही फुलपाखरं आणि पतंग विषारी असतात. उदाहरणार्थ क्रिम्झन रोज. त्यांच्या पंखावर लाल ठिपके असतात. लहान आकाराची फुलपाखरं काही सेंटीमीटर आकाराची असतात आणि सर्वात मोठं फुलपाखरू आपल्या 2 हातांच्या पसरलेल्या तळव्यात मावेल एवढं मोठं असतं. भेटीच्या शेवटी डॉक्टर गावकरांनी मला फुलपाखरांवरची काही पुस्तकं आणि त्यांनी या विषयावर लिहिलेले काही शोध निबंध दाखवले. 2 तासांनी मी त्यांचा निरोप घेतला. MES कॉलेजमध्ये डॉक्टर लीला यांच्याशी माझी त्याच दुपारी भेट ठरली होती. तिथे मी डॉल्फिन माशाची शेपटी आणि हॅमर हेडेड शार्कचे काही नमुने पाहिले. बेंगलोरचा माझा मुक्काम वैशिष्ट्यपूर्ण झाला तो बिंग काकांनी माझ्यासाठी आखलेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यक्रमामुळे. टाइम्स ऑफ इंडिया पेपरनं बेंगलोरमध्ये न्यूज पेपर इन एज्युकेशन NI असा एक वेगळा विभाग सुरू केला होता. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे निरनिराळ्या विषयांवर शाळांमधून कार्यशाळा घ्यायच्या. 20 जानेवारीला MG रोडवर टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये मी गेलो आणि या विभाग प्रमुखाशी गेले वर्षभर मी काय काय केलं त्याविषयी बोललो. त्यांनी मला विचारलं की येत्या काही दिवसात शाळांमधून मी काही कार्यक्रम घेऊ शकेन का. खरं तर हे काम आपण चांगलं करू शकू याचा मला अंदाज नव्हता, पण मी माझ्या सुट्टीत एक गोष्ट शिकलो होतो. एक्झॉस्ट चालू करायला सांगताना की कोणत्याही नव्या गोष्टीत प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. कारण आधी वाटतं तेवढ्या काही गोष्टी अवघड नसतात. म्हणून मी त्यांना हो म्हणालो. 22 जानेवारीला माझी पहिली कार्यशाळा होती. NI संयोजकांपैकी एक जण मला श्रीवाणी एज्युकेशन सेंटर इथं घेऊन गेले. टेरेसचं दारू गडपिऊ ठसका येते. NI संयोजकांपैकी एक जण मला श्रीवाणी एज्युकेशन सेंटर इथं घेऊन गेले. मला 8वीच्या विद्यार्थ्यांशी बोलायचं होतं. मला 35 मिनिटं बोलायचं होतं आणि 10 मिनिटं प्रश्नोत्तर आणि चर्चेसाठी होती.
सुरुवातीला मला जरा भीती वाटली, पण मी बोलायला सुरुवात केली आणि मुलं लक्षपूर्वक ऐकतायत असं लक्षात आल्यावर मी जास्त मोकळेपणानं बोलू लागलो. हा कार्यक्रम संपल्यानंतर मला हार्टमन काकांच्या ऑफिसमध्ये किंवा घरी म्हणजे जे जवळ असेल तिथं सोडायचं. सुरुवातीच्या काही शाळेमधून माझं बोलणं, सांगणं व्यवस्थित झाल्यावर मी या गोष्टीत रुळलो. मला या गोष्टी रंजक वाटू लागल्या. प्रत्येक शाळेमधील माझ्या तासाचे मला ₹100 आणि येण्या-जाण्याचा खर्च मिळणार होता. हे कळल्यावर तर मी आणखीनच खुश झालो. माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी विद्यार्थ्यांना माझ्या 1 वर्षभर घेतलेल्या सुट्टीविषयी सांगे. ही कल्पना कशी सुचली, मी भेटी दिलेली ठिकाणं आणि मी तिथं काय काय केलं याविषयी बोले. नंतर मी गांडूळ खत आणि साप यांच्याविषयी बोले, कारण या गोष्टी विद्यार्थ्यांना जास्त उपयोगी होत्या. ते त्या गोष्टी घरी करू शकणार होते. गांडुळांच्या मदतीनं कचऱ्याचं खत आणि सापाविषयी लोकांच्या मनात निष्कारण असलेल्या भीतीचं निवारण या गोष्टींविषयी मी बोलायचो. मी गांडूळ खताविषयी, गाईचं शेण मातीमध्ये मिसळणं महत्वाचं याविषयी सांगायचो. तेव्हा मुलांना त्याची किळस वाटायची किंवा ती चेष्टा करायची किंवा हसायची. शहरी मुलांना खरोखरच गाईच्या शेणाविषयी नीट माहीतच नाही, तरीही मी त्यांना स्पष्ट करून सांगायचो की गांडूळ खताचा खड्डा त्यांना घरी कसा करता येईल. सापांविषयी बोलताना मी आधी त्यांना विषारी, बिनविषारी सापांची माहिती द्यायचो. ते कसे ओळखायचे ते सांगायचो. मग एखाद्याला साप चावला तर काय करायचं याविषयी सांगायचो. सापांविषयीच्या समज, गैरसमज आणि दंतकथा याविषयी मी माहिती द्यायचो. वेळ राहिला तर मी मगरी, कासव आणि कोळी याविषयी सांगायचो. शेवटी मी त्यांना मगरीचा दात, सापांबरोबरचे माझे फोटो, मगरी, घोरपडी वगैरेंचे फोटो दाखवायचो. मग मी त्यांना माझं लाल कानाचं कासव दाखवायचो. मी ते नेहमी माझ्या बॅगेतून न्यायचो. ते पाहून मुलं जाम खुश व्हायची. त्याला पाहायला गर्दी करायची. त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीविषयी प्रश्न विचारायची. मी मुलांना कासवाच्या वरच्या कातडीला स्पर्श करू द्यायचो, पण बेतानेच, कारण कासवं वाईट चावतात. अशा पद्धतीने मी बरीच वर्कशॉप्स, नॅशनल इंग्लिश स्कूल, सिंधी स्कूल, सेंट मेरी स्कूल, बेलिवियन गर्ल्स स्कूल, बंगलोर इंटरनॅशनल स्कूल या शाळांमधून घेतली. मी मुख्यतः 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांशी बोलायचो. पण बंगलोर इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी इयत्ता 3री आणि 4थीच्या मुलांची मी कार्यशाळा घेतली. मी गोव्यात पोहोचल्यावर काही महिन्यातच एनआय बंगलोरच्या रजिस्टर्ड पोस्टानं माझ्या भाषणांचा ₹1075चा चेक हातात आल्यावर मला फारच आनंद झाला. नंतर जेव्हा मी माझ्या 1 वर्षाच्या सुट्टीतील उपक्रमांविषयी हिंदुस्तान टाइम्समध्ये लेख लिहिला, तेव्हा त्याची प्रत मी एनआयकडे धाडली आणि त्यांच्या न्यूज लेटरमध्ये त्यांनी तो छापला. बंगलोरला जेव्हा जेव्हा मी गेलो, तेव्हा एनआयचं मला भाषण देण्याचं आमंत्रण आलं. बंगलोर बंगलोर शहर इतर अनेक गोष्टीत मला खूप चांगलं वाटतं. काली याबरोबर मी तलावावर पोहायला गेलो असताना जेव्हा मी गार पाण्यात उडी घेतली, तेव्हा मला थंड पाण्याचा जबरदस्त झटका बसला होता. हिवाळ्यातल्या थंडीत बेंगलोरमध्ये पुन्हा पोहायचे नाही असा मी निश्चय केला. दिवसा मी बाहेर खात असे आणि खाद्यपदार्थांच्या लहान लहान टपऱ्यांवर दाक्षिणात्य पदार्थ, व्हेजिटेबल कटलेट्स, मिल्क शेक्स वगैरे खायचो प्यायचो. अर्थात माझ्याजवळ असलेल्या पैशांचा अंदाज घेऊनच. माझ्या अंदाजपत्रकात ऐशाआरामी खाणं बसलं नसतं. काही वेळेला मी पुस्तकांच्या दुकानी गेलो, काही वेळेस बिंग काका आणि उज्ज्वला यांच्यासाठी निरोप पोहोचवले. बिंग काकांना निदान 2 वेळा तरी मी स्वयंपाकात मदत केली आणि उज्ज्वला काकूंना त्यांच्या बागेत. ते दोघे आणि त्यांची मुलं यासोबत आम्ही बाहेरही फिरायचो. एकदा आम्ही सर्वजण सांकी टँक या तलावावर गेलो होतो, तेव्हा पाण्यात मोटरबोट राईड घेतली आणि लहान मुलांच्या खेळघरात झुरी आणि झहीर बरोबर खेळलो. दुसऱ्या एका वेळी एका नृत्याच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो, तो काही मला फारसा समजला नाही. काही वेळेस आम्ही नुसतेच गाडीतून फिरायचो, ते मला फार आवडायचं आणि नंतर आईस्क्रीम कोन खायचो. मी भाज्या खायला कसा शिकलो ते मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. मला आठवतंय ते साधारणपणे मला भाज्या कधी आवडल्या नाहीत. मी लहान असताना ती मला भाज्या खायला घाऊ घालायची असं माझी आई सांगते. आमच्या जेवणात टेबलावर कायम 1-2 भाज्या असायच्या, पण मी मात्र कधी त्यांना हात लावायचो नाही. माशाचा रस्सा आणि भात फक्त खायचो. गोव्यात तेच तर मुख्य अन्न आहे. मी प्रवासाला निघताना आई-वडिलांनी मला सांगितलं होतं, की बऱ्याच ठिकाणी फक्त शाकाहारी भोजन मिळेल आणि खरंच तसं झालं. या वर्षात मी वेगवेगळ्या लोकांच्या घरी तऱ्हेतऱ्हेचे खाद्यपदार्थ खायला शिकलो. पण मी भाज्यांपाशी अडखळायचो. कोबी, बटाटा, दाल राईस, लोणचं मी चालवून घ्यायचो, पण वांग किंवा भेंडी मी अजूनही खात नव्हतो. बिंग काकांना त्यांच्याबरोबर गप्पा मारताना हे समजलं. ते म्हणाले, की जेवणामध्ये कोणी हे नको, ते नको केलेलं मला अजिबात पसंत नाही. त्यामुळे जेवताना रोज ते माझ्या ताटात केवढ्या तरी भाज्या घालत,
मला नावडणाऱ्या तर जास्तच घालत, म्हणजे टोमॅटो, वांग आणि भेंडी. मी घाईघाईनं पहिल्यांदा भाज्या खायचो, म्हणजे मग जेवणातले आवडते पदार्थ मांस, मासे, भाज्यांशिवाय आवडीनं खाता यावेत. पण मी भाज्या संपवायचा अवकाश, की ते मला म्हणायचे, "वा, तुला आवडलेली दिसतीये भाजी." असं म्हणून मी किती नको नको म्हटलं, तरी ते माझ्या ताटात पुन्हा भाज्या वाढायचे. जेवण संपेपर्यंत मी प्रथम घेतल्यापेक्षा तिपटीनं जास्त मला भाज्या खायला लागत होत्या. मला बेंगलोरला 3 आठवडे राहावं लागलं. 30 जानेवारीला मी घरी परतलो. मी माझ्या आईवडिलांना आणि भावांना 3 महिने भेटलो नव्हतो. माझे अनुभव त्यांना सांगायला मी उत्सुक होतो. दुर्दैवानं मी घरी गेलो तेव्हा त्यांच्याबरोबर बोलायला मला जेमतेम 1 तास मिळाला. कारण जागतिक पुस्तक जत्रेमध्ये भाग घ्यायला आदर इंडिया बुक स्टोअरच्या काही कर्मचाऱ्यांसह ते 10 दिवसांच्या दिल्ली टूरवर निघाले होते. त्यामुळे माझ्या हकीकतींनी त्यांचं मनोरंजन करायला मला ते येईपर्यंत थांबायला लागणार होतं. मी तर वाचते तू काय पाहणं दुमडते. नंतर बघ ना. आणि पुढचा भाग आहे, तुम्हाला दृष्टी आहे, माझ्याकडे नजर आहे. बघा, शब्दांमध्ये थोडासाच फरक आहे. तुम्हाला दृष्टी आहे, माझ्याकडे नजर आहे. पूर्ण फेब्रुवारी महिना मी घरीच होतो, कारण आई-वडील जवळ-जवळ पहिले 15 दिवस नव्हते आणि घरी मदत करायला सांगून गेले होते. शिवाय मलाही माझ्या सुट्टीतील उर्वरित महिन्यांमधल्या कार्यक्रमाची आखणी करायची होती आणि ज्या लोकांना आम्ही पत्र पाठवली होती, त्यांच्या उत्तरांनाही काही अवधी लागणार होता. सुट्टीत करायचं म्हणून ठरवलेल्या पुष्कळ गोष्टी मी पार पाडल्या होत्या, पण काही विषय, उदाहरणार्थ मधमाशा, याबद्दल नक्की कार्यक्रम ठरवता आला नव्हता. मग मी गेल्या काही महिन्यांचे लिहायचे राहिलेले विशेष विषयांवरील निबंध लिहिण्यामध्ये मला गुंतवून घेतलं. अर्थात माझी दैनंदिनी नियमित लिहिलेली होती आणि नोंदी व्यवस्थित होत्या. मी घराच्या मागील अंगणात गांडूळखत खड्डाही केला होता. कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ही आता प्रत्येक घराची समस्या आहे. त्यामुळे माझ्या वडिलांना वाटायचं, की मी आता ते शिकून आलोय, तर त्या गोष्टी चुकत माकत का होईना मी राबवाव्या. त्या खत खड्डा बनवण्याच्या तंत्रात मी तरबेज झालो, की गरजेप्रमाणे त्यात बदल करून आपल्या मित्रमंडळींकडेही कचऱ्यापासून खत निर्मितीची योजना सुरू करून द्यावी. ज्या कुणाला कचरा व्यवस्थापन घरी करायचे, त्या सर्वांकडेही मी गांडूळ खड्डा बनवून द्यावा. डॅडने सुचवलं, की आमच्या अंगणासारखी पुरेशी विस्तृत जागा असणाऱ्या कोणाही कुटुंबासाठी योग्य असा मोठा खड्डा गांडूळ खतासाठी करावा. गांडूळ खताचे लहान लहान वाफे वर्मी बेड तयार करावेत. फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त जागा नसते, तर त्यांच्यासाठी लहान जागेत होऊ शकतील असे खताचे गांडूळ वाफे वर्मी बेड मी तयार करावेत. वेळोवेळी त्यामध्ये कचरा घालत राहावे आणि हे करताना किती आकाराचा खड्डा बनवणं ठीक याचा अनुभव मला येईल. मग लोकांनी विचारल्यावर मी त्यांना मार्गदर्शन करू शकेन. सुरुवात मला गांडूळ वाफ्यापासून करायची होती. त्यासाठी हौदापासून सुरुवात करायची आणि विटांनी हा हातखड्डा हौद बांधायचा असं मी ठरवलं. आमच्याकडे एक कामगार त्यावेळी काही लहान मोठी कामं करत होता. तो म्हणाला, की या विटा एकत्र कशा करायच्या ते मला माहितीये. मग तो आणि मी मिळून 2 बाय 2 बाय 4 उंचीचा विटांचा हौद बनवला. आम्ही सिमेंट, वाळू, पाणी असं अंदाजे मिश्रण केलं. विटा एकावर एक ठेवून त्यावर हे मिश्रण लिंपलं. एका दिवसात आम्ही हा हौद रचून लिंपण केलं. तेव्हा मी याचं टिपण लिहून काढलं, की हा वाफा बनवायला किती विटा, सिमेंट आणि वाळू लागलं. तेव्हा ते लिहिताना हे काम सोपं आहे असं मला वाटलं. दुसऱ्या दिवशी मी कामसूपणानं त्या वाफ्यांवर 2 वेळा पाणी शिंपडलं, म्हणजे सिमेंट सेट होण्यासाठी. पण तिसऱ्या दिवशी मला जेव्हा आढळलं, की तो सगळा हौद हलतो आहे आणि केव्हाही ढासळणार आहे, तेव्हा मला असा काही जोरदार धक्का बसला, की बस. मी लगेचच शेजारी असलेल्या गुरुला बोलावून घेतलं आणि हौदाकडे एक दृष्टिक्षेप टाकून तो म्हणाला, "हे सगळं उतरवून पुन्हा पहिल्यापासून काम करायला हवं. आम्ही विटा नीट रचल्या नसाव्यात आणि सिमेंट वाळूचं प्रमाणही आमचं चुकलं होतं हे नक्कीच. आम्ही पायाही घेतला नव्हता. या हौदासाठी गवंडी काम काही सोपं नाही हे माझ्या चांगलंच लक्षात आलं. मी लगेच कामाला लागलो. काळजीपूर्वक एक एक वीट उतरवली. त्या पुन्हा वापरात येणार होत्या. गुरु कसबी गवंडी होता. तो हौद बांधायला आला. आम्ही मग त्या दिवशी 2 हौद बांधले. एक मोठं आणि एक मध्यम. मग मी गांडूळ खड्डे तयार केले आणि येसूला, आमच्या मोलकरणीला सूचना दिली, की यापुढे घरातला सगळा ओला कचरा, कागद आणि प्लास्टिक सोडून यामध्ये टाकायचा. 2 खड्ड्यात आलटून-पालटून. एका लाकडी खोक्यात आम्ही गांडूळ कल्चर विरजन करायला सुरुवात केली. ते खोकं मग मी पेरायला उपयोगात आणलं. फणसाच्या बियांची रोपं त्यात उगून आली. दुसरे 2 विटांचे खत खड्डेही काम करत होते. आमचा सगळा घरगुती ओला कचरा आता गांडूळ खातात. फेब्रुवारी संपता संपता मी पुन्हा बाहेर पडायला उत्सुक होतो.
मधुमक्षिका पालनाच्या शिक्षणासाठी वडिलांनी काही लोकांशी संपर्क साधला होता, पण मी स्वतः खूप उत्सुक नव्हतो त्या बाबतीत. मगरी, साप आणि जंगली प्राणी यांनी मला गुंतवून ठेवलं होतं आणि क्रोकोडाईल बँकेत पुन्हा जायला मी उत्सुक होतो. या सगळ्यापेक्षा निराळा आणि याच्याशी संबंधित नसलेला दुसरा एक कार्यक्रम मला पूर्ण करायचा होता. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, डोळ्यांचे व्यायाम कसे करायचे आणि दृष्टी कशी सुधारायची याचे शिक्षण देणारा अभ्यासक्रम पॉंडेचेरीच्या अरबिंदो आश्रमाच्या आय क्लिनिकमध्ये चालविला जातो. मला तो करायचा होता. या डोळ्याच्या दवाखान्याविषयी क्रोकोडाईल बँकेची एक निवासी फरीदा हिच्याकडून मला समजलं. मी फळ्यावरचा मजकूर लिहून आणत नाही याचं कारण माझं अभ्यासात लक्ष नाही किंवा मी आज्ञाधारक नाही हे नसून मला फळ्यावरची अक्षरं दिसतच नाहीत हे माझ्या आईच्या लक्षात आलं. तेव्हा चौथीतच मला चष्मा लागला. पण जेव्हा मला कळलं की नियमित डोळ्यांच्या व्यायामानं दृष्टिक्षेप सुधारता येतो, तेव्हापासून चष्मा सुटावा अशी माझी तीव्र इच्छा होती. खरं तर मी मेडिकल मिशनची सिस्टर गेम्मा बरोबर डोळ्यांचे व्यायामही करत होतो. सिस्टर गेम्मा माझ्या आईवडिलांच्या कामातही मदत करीत असे. मी क्रोकोडाईल बँकेमध्ये होतो तेव्हाही डोळ्यांचे व्यायाम नियमित करीत होतो. ते पाहूनच फरीदानं मला पाँडेचेरीच्या अरबिंदो आश्रमातील डोळ्यांच्या उपचाराबाबत सांगितलं होतं. शिवाय मीही माझ्या आवडत्या क्रॉक बँकेला जायला उत्सुक होतो आणि ममलापुरम पाँडिचेरी अंतर फार नसल्यामुळे मी माझ्या आई वडिलांना बंगलोरहून पाँडेचेरीला जायची परवानगी विचारली. माझ्या डोळ्यांचा कोर्स पूर्ण करून क्रॉक बँकेत 15 दिवस राहून मग गोव्याला परतायचं मी ठरवलं. मार्च महिन्यात माझ्या भावाच्या परीक्षेच्या काळात मी दुसरीकडे राहणं सोयीचं होतं. एप्रिल मेच्या सुट्टीच्या काळात मी परतणार होतो. त्या सुट्टीत बेळगावची माझी चुलत भावंडही गोव्याला येणार होती. मग आम्हाला सर्वांना मिळून सुट्टीत मजा करायला मिळणार होती. हा सीझन आंबे, फणस आणि समुद्र किनाऱ्यावरच्या सहलीचा आनंददायक काळ होता. माझ्या आईवडिलांनी या बेताला संमती दिली. 26 फेब्रुवारीला मी पाँडिचेरीसाठी निघालो. एव्हाना रस्ते, वाटा यांची मला ओळख झाली होती. बस स्टॉपवर मला आता आणायला किंवा पोहोचवायला कुणी यायची गरज नव्हती. तरी मी ॲरोव्हिलेला बर्नार्डला फोन करून डोळ्यांच्या कोर्सच्या अवधीत त्याच्याबरोबर राहण्याची सोय केली. मी रात्रीचा प्रवास करून बंगलोरला गेलो. दिवसा हार्टमन काकांकडे विश्रांती घेतली आणि पाँडिचेरीला पहाटे 4ला पोहोचणारी रात्रीची बस घेतली. सायकल रिक्षावाल्यानं माझ्याकडून 40 रुपये घेऊन मला ॲरोव्हिल ऐवजी अरविंद आश्रमात नेऊन सोडलं. खरं तर बस स्टँडच्या अगदी जवळच आश्रम होता, पण फसवून त्यानं मला 40 रुपयाला गंडा घातला. तिथून मला पुन्हा दुसऱ्या लोकल बसनं ॲरोव्हिलेला जावं लागलं. हे अंतर 10 किलोमीटर आहे आणि बसमधून उतरल्यावर थोडं चालून मी तिथं पोहोचलो. बर्नार्डनं माझं स्वागत केलं. माझ्या ॲरोव्हिलच्या काही महिन्यापूर्वीच्या पहिल्या भेटीत तो मला तिथं भेटल्यानं ओळखीचा होता. मी त्याच्या सदनिकेत विनाशुल्क राहिलो. त्यानं बनवलेल्या जेवणात मीही सहभागी व्हायचो. मी दिवसातून 2दा बर्नार्डच्या घरापासून आश्रमात सायकलनं यायचो. डोळ्यांचे व्यायाम करून मी घरी परतायचो. रोज माझं 45 किलोमीटर सायकलिंग होत असे. मी तिथे 9 दिवस होतो, म्हणजे त्या अवधीत माझं 360 किलोमीटर सायकलिंग झालं. आश्रमाची इमारत जुनी होती. आत येण्यापूर्वी तुमचे स्लीपर बाहेर काढून ठेवायचे, त्याला प्लास्टिकचा नंबरचा टॅग लावून ठेवायचा. त्याच नंबरचा दुसरा टॅग तुमच्याबरोबर ठेवायचा. अनवाणी पायांनी आश्रमात चालायचं. एखाद्या रिट्रीट सेंटरमध्ये चिंतनाच्या मनस्थितीत लोक येतात त्याची मला इथलं वातावरण पाहून आठवण झाली. मंद भारतीय संगीत तिथं चालू असे. पहिलाच व्यायाम भयानक होता. मी उन्हात सायकल मारत तिथे येऊन पोहोचलेला असे, तेव्हा माझ्या डोळ्यात मधाचे थेंब टाकले जायचे. मग मला एकीकडे घामाच्या धारा गाळत उन्हात उभं राहावं लागायचं. डोळ्यांची मधामुळे आग होत असायची. मध चवीला गोड पण डोळ्यात आग करणारा. पुढचा व्यायाम बारीक प्रिंट अंधारात फक्त मेणबत्तीच्या प्रकाशात वाचायचे. नंतर तोच व्यायाम बाहेर सूर्यप्रकाशात करायचा. एक लहान रबर बॉलचा उपयोग करून डोळ्यांच्या हालचाली कराव्या लागत. मग अक्षरांचा चार्ट वाचावा लागे. त्यावरची अक्षरं लहान लहान होत जाणारी होती. नंतर डोळ्यांना वाफारा घ्यावा लागे. सर्दीसाठी नाकात घेतो तसा. मग थंडगार कापडी पट्ट्या डोळ्यावर ठेवायच्या. शेवटी रंगांचा उपचार. अंधाऱ्या खोलीत दिव्यावर परावर्तित झालेले गडद रंग टक लावून पाहायचे. प्रत्येक प्रकार ठराविक वेळा करायचा. डोळे उघडणे, बंद करणे, उघडझाप करणे याच्यावर पूर्ण ताबा हवा. ते संपलं की मी वॉकमनवर रॉक म्युझिक ऐकत सायकलवरून परतायचो. 10 दिवसाच्या या उपचारांना फी नव्हती, पण शेवटच्या दिवशी घरी गेल्यावरही हे व्यायाम त्या पद्धतीनं करता यावेत म्हणून मी 77 रुपयाचं साहित्य खरेदी केलं. म्हणजे आय ड्रॉपच्या 4 बाटल्या, 2 छोट्या मधाच्या सुरया, रबर बॉल, 2 चार्ट आणि 2 बारीक प्रिंटची पुस्तकं. कोर्समुळे माझा नक्कीच फायदा झाला. महिन्याच्या अवधीत नियमित व्यायामानं चष्म्याशिवाय मला वाचता येऊ लागलं.
मी आताही हे व्यायाम करतो. खूप नियमित नाही होत, पण करतो. त्याचा फायदा असा झाला, की मला आधी कायम चष्मा वापरावा लागे. आता फक्त विशिष्ट प्रसंगीच लागतो. म्हणजे टीव्ही किंवा सिनेमा बघताना. पण मी ते फार क्वचितच बघतो. आमच्याकडे टीव्ही सेटही नाही. कोर्स संपल्यावर क्रॉक बँकेला पुन्हा भेटायला मी उत्सुक होतो. आधी फोन करूनच मी पुन्हा एकदा ममलापुरमला जायला निघालो. तो दिवस होता 7 मार्च. कोर्स संपल्यावर क्रॉक बँकेला पुन्हा भेटायला मी उत्सुक होतो. एक गमतीशीर अनुभव वाटेमध्ये आला, पण खिशाला चाट बसली. मी इंटरस्टेट बस स्टेशनला भल्या सकाळी उतरलो आणि 8 किंवा 9 वाजेपर्यंत ममलापुरमला जाणारी बस येईल म्हणून वाट पाहत थांबलो. मी आसपास चौकशी केली. मग मला ड्रायव्हरनं ममलापुरमची बस दाखवली. मी बसपर्यंत जाण्याआधीच कंडक्टरच्या गणवेशातील माणूस माझ्याकडे आला. "कोठे जाणार?" त्यानं इंग्रजीत विचारलं. "ममलापुरमला" असं मी उत्तर दिलं. तर तो म्हणाला, "चल." म्हणून आम्ही बसमध्ये चढलो. मी सीटवर बसलो. त्यानं माझं सामान वरच्या रॅकमध्ये ठेवलं. त्यानं माझ्याकडे तिकिटाचे पैसे मागितले. किती? ₹25. मी पैसे दिले. बस सुरू झाली आणि आश्चर्य म्हणजे आणखी एक कंडक्टर आला आणि तिकीट देऊ लागला. मी म्हटलं, "मी आधीच ₹25 दिले." तर गंमत म्हणजे दुसरा कंडक्टर वगैरे कोणी नव्हताच. त्या धूर्त माणसानं मला फसवून माझ्याकडून पैसे काढले होते. मला पुन्हा ₹18 देऊन तिकीट काढावं लागलं. इतक्या सगळ्या प्रवाशांच्या समोर तो माणूस मला फसवून गेला, याच्यावर विश्वास ठेवणं मला फार कठीण वाटत होतं. मला कोणीच कसं सावध केलं नाही, की तो तोतया होता म्हणून. यावेळी माझा क्रॉक बँकेतला मुक्काम फक्त आठवडाभरच झाला, कारण रॉम, हॅरी आणि इतर सर्वजण केरळला जाणार होते. नॅशनल जिओग्राफिक फिल्म प्रोग्रामचा पुढचा भाग तिथे होणार होता. मग बाकीची कोणीच तिथे नसताना मी एकटा तिथे राहून काय करणार? आणि पुढे छोटेसे 2 भाग राहिलेले आहेत. तर पुढला भाग आहे एका जंगलाचं सर्वेक्षण. त्या वर्षीची उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नुसती मजा होती. माझी चुलत भावंडं ठरल्याप्रमाणे बेळगावहून आली. यावर्षी कोणाचीच बोर्डाची परीक्षा नसल्यानं सुट्टीचा मोसम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाला. घराजवळ बागा, नदी समुद्राला मिळते. आम्ही पूर्ण 2 महिने मनसोक्त पाण्यात डुंबू शकणार होतो. मे महिन्यात माझ्या डॅडनी मला विचारलं, की गोवा फाउंडेशन कॉलेज स्टुडंटसाठी आयोजित करत असलेल्या प्रकल्पात भाग घ्यायला तुला आवडेल का? ही फाउंडेशन पर्यावरण विषयक संस्था आहे. माझे डॅड त्याचे कार्यकारी चिटणीस होते. प्रकल्प असा होता, की बेतीमच्या जंगल भागाला भेट देऊन अभ्यास कसा करायचा, की अजून कोठे-कोठे जंगल शिल्लक आहे, कुठल्या भागावर जंगल तुटलंय, कोणी तोडलंय आणि तिथं नव्या योजना किंवा बांधकाम काय-काय झालंय इत्यादी. यासाठी स्टीफन आणि जेरी या 2 विद्यार्थ्यांनी नावं दिली होती. दोघंही सेंट झेवियर कॉलेज मापुसा इथले पदवी परीक्षेचे विद्यार्थी होते. मी त्यांच्या टीममध्ये जास्तीचा सदस्य म्हणून सामील झालो. 20 मेच्या सकाळी डॅड आणि मी कारनं बेतीमला जायला निघालो. वाटेत आम्ही स्टीफन आणि जेरीला घेतलं. डॅडनी आम्हाला त्या भागातील विशिष्ट ठिकाणं दाखवली. त्या ठिकाणांचा सर्वे आम्ही करायचा होता. ती ठिकाणं दाखवून ते निघून गेले. स्टीफन टीमचा लीडर होता. डॅडनी त्याला आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. हा प्रकल्प कसा करायचा याची कल्पना दिली होती. तो लगेचच नोटबुक काढून टिपणं काढायला लागला. मी पाहिलेल्या पक्ष्यांची नोंदवहीत नोंद केली. स्टीफन म्हणाला, की जर कोणी आपल्याला विचारलं तर आम्ही पक्षी पाहायला आलोय असं सांगायचं. आम्ही जंगलाच्या मध्यावर 2 अनधिकृत घरे पाहिली आणि मोठाली झाडे तोडून मोकळा केलेला भूभाग आम्हाला आढळला. झाडे विजेच्या करवतीनं कापली होती. ती वाढू नयेत म्हणून शेंड्यांना डांबर लावलं होतं. लाकडाचे बरेच ओंडके जवळ पडले होते. काम दमवणारं होतं आणि मे महिना असल्यामुळे बुटामध्ये माझे पाय उकडून निघत होते. छोटी वाट दिसली तरी स्टीफनचा तिथे जायचा आग्रह असे. जेरी काही वेळेस तक्रार करायचा. असं त्या वाट नसलेल्या जागी गचपणात कोणी झाडं तोडायला जातील असं कसं तुला वाटतं? कोण जाणार तिथं मरायला? जेरी म्हणे. पण स्टीवन ऐकायचं नाही. तो म्हणे तिथं वाट दिसत असूनही जर आपण ती तपासली नाही तर आपलं मन आपल्याला खात राहील की वाट असून आपण गेलो नाही. म्हणून प्रत्येक वाटेवर आम्ही जाऊन यायचो. मग ती वाट कितीही अरुंद असो वा वापरातली नसो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सायकलवरून बेतीमला गेलो. जंगलात चालत राहिलो तेव्हा आणखी 2 अनधिकृत घरं आणि टेकडीवर एक मोठं झाड तोडलेलं आम्ही पाहिलं. या झाडाच्या बुंध्यावरही डांबर फासलेलं होतं. या सगळ्यामध्ये पूर्ण सकाळ जायची. दुपारी 2 वाजता आम्ही काम थांबवायचो. तिसऱ्या दिवशी माझे डॅड आणि चुलत भाऊ ल्यूक आमच्या बरोबर आले. डॅडनं आम्ही भेट दिलेली सर्व ठिकाणं दाखवली, जिथं झाडं तोडली होती आणि बेकायदेशीर घरं बांधली होती. डॅडनी कॅमेराही आणला होता. त्यांनी तो स्टीफनला दिला. जंगलातल्या वेगवेगळ्या भागांचे, तोडलेल्या झाडांचे, अनधिकृत घरांचे फोटो काढायचे होते. काही ठिकाणी झाड तोडल्यावर खालची जमीन जाळून टाकली होती. त्यामुळे झुडपही नष्ट झाली होती. आता पावेतो मी चांगलाच कंटाळलो होतो आणि शेवटचा 4था दिवस आल्याचा मला आनंद झाला. माझ्या अंगावर कुसळ काटे लागले होते.
तिथे खाजवून सूज आली होती. माझे पायही चालून चालून आंबवून गेले होते आणि उष्मा तर खूपच होता, पण मी ते अर्धवट सोडलं नाही. कारण एवी तेवी ते काम आज संपणारच होतं. टेकडीवर आम्ही बरीच घरं पाहिली. जंगलामध्ये अवैध घरही बरीच होती. आम्ही काही भागातली जंगलतोडही पाहिली. त्याभोवती तारेचं कुंपणही घातलं होतं. माझी कामगिरी त्या दिवशी संपली आणि माझ्या कामाबद्दल गोवा फाउंडेशनतर्फे मला काही शिकाऊ वेतन स्टायपेंडही मिळाला. स्टीफन आणि जेरीनी नंतर प्रकल्पाचा वृत्तांत तयार केला. त्यासोबत लिखाण आणि फोटोही जोडले. फाउंडेशननं हा वृत्तांत वन खात्याकडे पाठवला. त्यावर वन खात्यानं तपासासाठी एक अधिकारी पाठवला. नंतर त्या भागात जंगलतोड आणि बांधकाम करण्याचा मनाई हुकूमही जारी केला आणि शाळेपासून मुक्ती वर्षापुरती या पुस्तकाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळतोय. बेळगावला कार्यक्रमाचा मुख्य पाहुणा. माझी शाळा संपून आता वर्ष झालं होतं आणि हे वर्ष किती रोमांचक गेलं. आता यानंतर कॉलेजला जायचं म्हणजे मला फारच बेचव वाटायला लागलं. कॉलेजचा प्रवेश अर्ज भरणं, परिचय पत्रावर फोटो तयार ठेवणं या गडबडीत असताना आणखी एक आश्चर्य माझ्या वाट्याला आलं, तेही अगदी अनपेक्षित ठिकाणाहून. 5 जूनला पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं बेळगावला होणाऱ्या कार्यक्रमासाठी मला आमंत्रण आलं. तिथं मला माझ्या वर्षभरातील अनुभवांविषयी बोलायचं होतं. माझ्या वर्षभराच्या सुट्टीतील विविध घटनांमध्ये ही कळसाची घटना होती. आमंत्रण दिलीप कामत यांच्याकडून आलं होतं. पर्यावरण जागृती कार्यक्रमाचे ते एक संयोजक होते. संयोजकांनी हा कार्यक्रम बेळगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी गेल्या महिन्यात आयोजित केला होता. कार्यक्रमात चित्र काढणे आणि निबंध लिहिणे अशा 2 स्पर्धा होत्या. त्याचा समारोप 5 जूनला व्हायचा होता. स्पर्धेत बक्षीस मिळवणाऱ्यांची भाषणं आणि स्पर्धा जिंकणाऱ्यांचा बक्षीस समारंभ या दिवशी होणार होता. दिलीप, त्याची बायको निलिमा आणि त्यांचा मुलगा पार्थ हे कुटुंब आमच्या कुटुंबाचे पूर्वीपासूनच स्नेही आहेत. जेव्हा दिलीप काका गोव्यात येतात, तेव्हा आमच्याकडे उतरतात. या पर्यावरण दिवसाची कल्पना अशी होती, की मुलं आपल्या परीनं स्वतंत्रपणे बऱ्याच गोष्टी करू शकतात. आपला मार्ग आणि साधनं आपली आपण शोधतात. त्यामुळे एखाद्या तरुण मुलाला बोलवलं तर मुलं स्वतःला त्याच्यामध्ये पाहू शकतील. त्याला चटकन स्वीकारतील म्हणून त्यांनी माझं नाव सुचवलं. कमिटीनं ते लगेच मान्य केलं. कारण गेल्या वर्षभरात मी काही वेगळंच केलं होतं आणि तेही इकॉलॉजीच्या क्षेत्रात. त्यामुळे त्यासाठी माझी निवड अगदी सार्थ आहे असं दिलीप काकांना वाटत होतं. मलाही आनंद झाला. मी त्यांचं आमंत्रण स्वीकारलं. कोण नाही म्हणेल? दिलीप काकांनी सांगितलं, की तुझा सर्व खर्च संस्था करेल. माझे धाकटे काका बेंजामिन बेळगावलाच असतात. त्यांच्याकडे मी उतरणार होतो. माझा प्रवास खर्च संयोजक उचलणार होते. मी लगेचच माझ्या भाषणाच्या तयारीला लागलो. कारण मध्ये फक्त आठवड्याचा अवधी होता. ही एक चांगली संधी असल्यामुळे मला तिचा चांगला उपयोग करायला हवा. नेहमीप्रमाणे मी मदतीसाठी आईकडे गेलो. तिनं माझ्या भाषणातील मुद्दे निवडायला मला मदत केली. मग मी माझं सगळं भाषण लिहून काढलं. दिवे काड्यापेटीच्या नादी लागायचं ना आपली आई बिझी असेल तेव्हा. सार्वजनिक सभेत बोलायचं हा काही माझ्या पुढचा प्रश्न नव्हता किंवा मला स्टेजवर बोलायची भीती नव्हती. कारण शाळेतल्या कितीतरी स्पर्धेत मी भाग घेतला होता. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेतही मी भाग घेतलेला होता. शाळेच्या शेवटच्या वर्षी मला उत्कृष्ट वक्त्याचं पारितोषिक मिळालं होतं. तरी सुद्धा स्पर्धेत बोलणं ही बाब निराळी आणि या दिवशी मुख्य पाहुणा म्हणून बोलणं ही बाब अगदी निराळी होती. माझ्या आईनं मला लोकांना उद्देशून कसं बोलायचं याच्या अनेक टिप्स दिल्या होत्या. पण मला जर पुढचं भाषण आठवलं नाही तर काय असा माझ्यापुढे प्रश्न होता. म्हणून मग मी भाषणाची घरी अनेकदा तालीम केली. 3 जूनला बेळगावला जाताना मी पूर्ण तयारीत होतो. मला आत्मविश्वासही आला होता. कपड्यांच्या जोडीला मी माझ्या हॅवरसॅकमध्ये लाल कानाचं कासव घेतलं होतं. गोव्यात सापडलेले एक स्थानिक जातीचं कासवही बरोबर घेतलं होतं. मगरी सापांबरोबरचे माझे सर्पोद्यानातले फोटो आणि क्रॉक बँकेचे फोटोही बरोबर घेतले होते. 4 तारखेला मी बेळगावला पोहोचलो. माझा चुलत भाऊ लुकानो मला न्यायला आला होता. आम्ही थेट घरीच गेलो. त्या संध्याकाळी दिलीप काका घरी आले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची त्यांनी मला कल्पना दिली आणि प्रदर्शनाच्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी माझे फोटोही नेले. दुसऱ्या दिवशी लुकानो मला समारंभाच्या तिथं 3 वाजता घेऊन गेला. शाळेच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता. विविध शाळांमधील मुलं पालकांबरोबर आली होती. हॉलच्या एका कोपऱ्यात कार्डबोर्डवर माझे फोटो लावून ठेवले होते. माझे काका-काकू, चुलत भावंड सर्वजण कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमाची 4 वाजता सुरुवात झाली. मी गेलो तेव्हा हॉल पूर्ण भरलेला होता. मला पुढच्या रांगेत बसवलं होतं. शेजारी माझा चुलत भाऊ बसला होता. वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची इंग्लिश, कन्नड आणि मराठीतून प्रथम भाषणं झाली. मग एका विद्यार्थ्यानं माझी ओळख करून दिली.
मला स्टेजवर भाषणासाठी बोलावण्यात आलं. मी इंग्लिशमध्ये बोलत होतो आणि थोड्या थोड्या वेळानं थांबत होतो, कारण दिलीप काका माझं भाषण कन्नडमध्ये भाषांतर करून सांगत होते. थोड्या वेळातच सगळ्यांच्याच लक्षात आलं की या भाषांतराच्या द्राविडी प्राणायामाची काहीच गरज नाही. सगळ्यांनाच इंग्लिश समजतं. मग मला सलग बोलणं फार सोपं गेलं. मी भाषण सुरू करून टाळ्यांच्या कडकडाटात संपवलं. बेंगलोरच्या शाळांमधून घेतलेल्या कार्यशाळेतल्या प्रमाणे मग मी लाल कानी कासव हातात घेऊन प्रेक्षकांमध्ये फिरलो. त्यामुळे ते त्यांना व्यवस्थित पाहता आलं. माझ्या भावानं स्थानिक छोटं कासव दाखवलं. ज्यांना पाहिजे होतं त्यांनी ते हातात घेऊनही पाहिलं. पुष्कळ पालक आणि विद्यार्थ्यांना कासव हातात घेऊन फोटो काढायचा होता. ज्यांना आवड होती त्यांना क्रोकचा दातही मी दाखवला. त्यानंतर निवेदकानं जाहीर केलं की पुढचा कार्यक्रम सुरू करीत आहोत. पण पुष्कळ विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे असल्यानं नाटकाच्या कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल असं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे मी माझ्या जागी येऊन बसलो आणि इकॉलॉजी विषयावरील नाटक पाहिलं. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होता आणि मुलांना बक्षीस देण्यासाठी मला स्टेजवर बोलावण्यात आलं. ह्यानंतर माझ्या भाषणावरील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. मी प्रश्नांची लगेच उत्तरं देत होतो. मला आनंद वाटला तो अशासाठी की माझं भाषण विद्यार्थी आणि मोठी माणसं सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलं होतं. कारण त्या दोघांनीही खूप प्रश्न विचारले. जास्त कुतूहल सापांविषयी होतं. माझ्या लक्षात आलं की साप काही केवळ लोकांना घाबरवत नाहीत, तर त्यांचं लोकांना खूप आकर्षण वाटतं. आवाज बंद कर. कार्यक्रम 6:30ला संपला. तत्पूर्वी संयोजकांनी मला पाकिटात घालून ₹300 दिले. या ट्रिपचा माझा खर्च व्यवस्थित बाहेर पडला. दिलीप काकांनी लुकानोला आणि मला त्या रात्री जेवायला बोलावलं. लहान कासव ठेवून घेण्यात त्यांनी रस दाखवल्यामुळे मी ते त्यांना आनंदानं देऊ केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक कन्नड वर्तमानपत्रातून आमच्या कार्यक्रमाचा समग्र वृत्तांत छापला होता आणि कार्यक्रमामधला माझा फोटोही छापला. मी हे सर्व वाचून आणि पाहून किती रोमांचित झालो ते मला शब्दात नाही सांगता येणार. त्यानंतर मी माझ्या 1 वर्षाच्या सुट्टीविषयी हिंदुस्तान टाइम्समध्ये लेख लिहिला. युवक उपक्रमात तो छापून आला. त्याबरोबर माझे फोटोही छापून आले. माझ्या आईवडिलांनी सांगितलं की त्यांच्या बऱ्याच मित्रांनी ते वाचलं आणि अभ्यासातून 1 वर्ष सुट्टी घेण्याचं हे रूढिबाह्य धाडसी पाऊल टाकल्याबद्दल त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन केलं. हे ऐकल्यावर मलाही खरंच खूप आनंद झाला. हाच लेख इतर अनेक वर्तमानपत्रातून, मासिकांमधून आला. मलेशियाच्या उटुसान कन्झ्युमर मध्येही आला. माझ्या भाषणात बेंगलोरला मी घेतलेल्या कार्यशाळेत आणि लेखात मी लिहिलंय की मी नेहमीच अशी शिफारस करतो की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी माझ्यासारखी शाळेतून 1 वर्ष सुट्टी घेण्याची परवानगी द्यावी आणि खात्रीनं सांगतो त्याचा त्यांना कधीच पश्चात्ताप होणार नाही. आणि शेवटी मी पुन्हा सांगतो की जून 1995 ते जून 1996 हा कालावधी माझ्या आयुष्यातील अत्यंत संस्मरणीय होता. मी कितीतरी गोष्टी शिकलो. मला करायच्या होत्या त्याही गोष्टी केल्या, पण त्याहूनही कितीतरी अधिक शिकलो. मुख्य म्हणजे मला त्यात फार मजा आली. मला हवं ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मला होतं. मी अशाच आणखी सुट्टीची वाट बघतोय. तुमच्यापैकी कोणाच्या तरी सुट्टीची. आणि अशा प्रकारे राहुल अल्वारिस लिखित आणि उषप्रभा पागे अनुवादित शाळेपासून मुक्ती वर्षापूर्ती हे पुस्तक आपण मातृगंधच्या 700व्या सत्रपूर्ती निमित्तानं संपूर्ण त्याचं द्विबैठक वाचन केलेलं आहे आणि पुन्हा द्विबैठक वाचनाकरता भेटूया जेव्हा 800वं सत्र असेल. धन्यवाद.